सर्वांना माझा मनापासून नमस्कार. मी पुण्यावरून आली आहे इथे, लांबून आली आहे आणि मला खूप आनंद होतो इथे सगळ्यांना बघून तुम्हाला. या मॅडमचे खास धन्यवाद, कारण की त्यांनी माझं आडनाव नीट उच्चारलं. बऱ्याचदा असं होतं की माझ्या आडनावाची फार वाट लावतात लोक, म्हणजे चिप्पलकट्टी असं आडनाव आहे, पण चिकटपट्टी किंवा अजून असं बरंच काही काही त्याचे व्हर्जन्स आहेत उपलब्ध. तर हां, तेच काळजी घेतलेली मला लक्षात आलं म्हणून मी मुद्दामून उल्लेख केला. पण म्हणजे मला नंतर मग ते करेक्शन करावं लागतं की नाही, असं नाही, असं माझं आडनाव आहे. तर त्यांनी अगदी 1 सेकंदभर त्या वाचायच्या आधी थांबल्या आणि त्यांनी नीट वाचलं हे मी बघितलं. तर त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. मी इथे येण्यापूर्वी मला वाटतं लोकसेवा मंडळाबद्दल मी बरीच माहिती मला मिळाली आणि माझ्या लक्षात आलं, म्हणजे बऱ्याच मिस्टर कोरिया, माननीय डायस सर, मिस्किटा, तर मिस्टर परेरा आणि लेस्ली डिसिल्वा या सगळ्यांनी मिळून तुम्ही हा जो काही उपक्रम चालवलेला आहे त्याच्याबद्दल मला खूप चांगल्या भावना मनात आल्या. कारण अशा प्रकारचं सामाजिक काम करणाऱ्या संस्था हळूहळू कमी होत चालल्या आहेत आणि म्हणजे मी बघत होते की अशा प्रकारची व्याख्यानं आयोजित करणं किंवा आरोग्य सेवेमध्ये जे काही काम आहे तुमचं, रक्तदान शिबिरांपासून ते कॅन्सर डिटेक्शनपर्यंत किंवा शालेय मुलांच्यासाठी पण बरीच कामं केली जातात, असं जे काही मला कळलं त्याच्यावरून मला खरंच या संस्थेचे खूप मोठं हे आहे, असं कौतुक करावं असं वाटते. म्हणजे ही जी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही व्याख्यानमाला जी चालवली जाते, हे तर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे असं वाटतं. आणि ही परंपरा, अशा परंपरा आपल्याला टिकवायला पाहिजेत. म्हणजे गेली 11 वर्ष तुम्ही हे करताय, तर हे फार महत्त्वाचं आहे असं मी मुद्दामून नमूद करते. मला असं कळलं होतं की मागच्या वेळेचे व्याख्याते जे आहेत त्यांनी तुम्हाला खूप हसवलेलं आहे, म्हणजे ते त्यांनी विनोदरस तुमच्यामध्ये जागवला असं मला कळलं. म्हणजे मला वाटतं देशमुख म्हणून जण आले होते त्यांनी. तर यावेळेचा विषय मात्र काहीसा गंभीर आहे. तर सर्व ऐकू येत नाही आहे का? थोडंसं हां, चालेल. थोडंसं मागे. हां, मी मला हे दिसत राहिलं पाहिजे. हां, आता येतं ऐकू नीट? म्हणजे आधी पण येतच होतं मला वाटतं. तर यावेळेचा विषय काहीसा गंभीर आहे, पण गंभीर असला तरीसुद्धा आपण गप्पा मारत राहू. म्हणजे माझ्या बोलण्याचा टोन हा जास्त व्याख्यान देण्याच्यापेक्षा गप्पा मारणं असा, इन्फॉर्मल गप्पांचा असायला हवा असं मला नेहमीच वाटतं. तरच मला वाटतं काहीतरी चांगली देवाणघेवाण होऊ शकेल. तर आपण तशा पद्धतीने सुरुवात करूया असं माझं मत आहे. तर त्यामुळे मधनं मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. म्हणजे गप्पांच्या चौघामध्ये आपण ते सर्व करूया. आता आपण नेहमी असा विचार करतो की मानवी वर्तन याच्याबद्दल का समजून घ्यायचं. म्हणजे मीच वागते ना, मी वागतो किंवा वागते ते वर्तन मला माहितीच आहे, मग त्याच्याविषयी आणखीन वेगळं समजून घेण्याची काय गरज आहे. तर ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की विज्ञानाने या विषयाचा खूप खोल अभ्यास केला आहे आणि गेले काही वर्ष, म्हणजे जवळजवळ गेली 100 वर्ष असं म्हणूया, याच्याविषयीचा विज्ञानाची समज जास्तीत जास्त प्रगल्भ होत गेली. आणि तो हा अभ्यास कशासाठी केला गेला, ह्याच्यापेक्षा असं म्हणूयात की त्या अभ्यासाचा उपयोग कोणी केला. तर असं आपल्याला दिसतं की जितकं विज्ञानामध्ये अशा प्रकारची मानवी वर्तनाविषयी विशेषतः काही पॅटर्न्स दिसतात की एखादा व्यक्ती अशी वागते तर ते का वागते, आणि तो पॅटर्न हा सर्व समूहांना आणि अख्ख्या मानवजातीला लागू पडतो, हे फार आश्चर्यकारक आहे. तर त्यामुळे ते समजून घ्यायला पाहिजे, कारण की एक्झॅक्टली तशा पॅटर्न्सचा उपयोग करून घेऊन बऱ्याच गोष्टी केल्या जातात जे आपल्याला माहिती नाही आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी माझ्या खोलीत बसून स्वतंत्र निर्णय घेते, मी स्वतंत्र आहे, भारताला स्वातंत्र्य म्हणून इतके वर्ष झाली वगैरे वगैरे. पण आपल्या निर्णयांवरती, आपल्या वर्तनावरती खूप वेगवेगळे प्रभाव असतात. म्हणजे देअर आर सो मेनी इन्फ्लुएन्सेस अराउंड असतात. आपल्याला कळत नाही आहे की माझ्या नेणिवेत काय आहे नेमकं. म्हणजे एखादी गोष्ट मी असा निर्णय घेते तर ते का घेते,
तर आपल्याला वाटतं मीच घेते निर्णय, पण आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत ज्या प्रकारचे प्रभाव आपल्यावरती असतात त्याचा आपल्या निर्णयांवरती खूप परिणाम होत असतो. म्हणजे आपल्या आयडेंटिटीज असतात वेगवेगळ्या, त्या आयडेंटिटीज आपल्याला खूप प्रिय असतात, पण त्या आयडेंटिटी घडवण्यामागे कोण असतं आणि त्या अशा आपोआप घडतात का? म्हणजे उदाहरणार्थ इथली व्यक्ती आणि एखादी युरोपमधल्या फ्रान्समधली व्यक्ती याच्या आयडेंटिटीमध्ये फरक आहे ना. म्हणजे अगदी डिफॉल्ट लेवलला एखादी व्यक्ती इथली कशी वागेल आणि ती इथली कशी वागेल याच्यात फरक आहे. तर तसं का आहे याचे पण काही गंमतशीर विज्ञानाला समजलेल्या गोष्टी आहेत. तर त्यातल्या काही आपण समजून घेऊ. सगळं तर समजणं अवघड आहे, कारण त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल. पण त्यातले काही मुद्दे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याच्यासाठी आपल्याला खरंच प्रयत्न करावे लागतील काही प्रमाणात, तर ते आपण समजून घेऊया. मला असं वाटतं की पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जे प्रभाव असतात ते आपण ओळखायचे कसे. म्हणजे कसं की अगदी एक असं साधं उदाहरण घेऊया की शाळेमध्ये आपलं मूल किंवा मुलगा किंवा मुलगी डब्यात पोळी भाजी घेऊन गेलेलं आहे, जे आपल्याला अत्यंत हेल्दी फूड आहे असं वाटतं आणि इतके दिवस त्यांनी ते आरामात नीट खाल्लेलं आहे. पण एखाद्या वेळेला त्याच्या शेजारचंच कोणीतरी त्याचा मित्र किंवा मैत्रीण डब्यामध्ये पिझ्झा घेऊन येतो आणि मग त्याला असं वाटतं की हे आपलं खूप फालतू आहे खाणं, मला पिझ्झा पाहिजे. तर हा पिअर प्रेशर किती पटकन त्या मुलामध्ये आलेला आहे हे जर आपलं लक्षात घेतलं, म्हणजे खाण्याच्या सारख्या पदार्थांवर सुद्धा खूप प्रभाव काम करतात. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी मी मुद्दामून अगदी साधं उदाहरण दिलं आहे. म्हणजे मानसशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या मुलावरती, छोट्या मुलावरती जर का तुम्हाला एखादी गोष्ट त्याला करायला लावायची असतील, हेल्दी फूड खायला लावायचं असेल, तर आईवडिलांनी सांगून उपयोग होत नाही. त्याच्यापेक्षा थोडासा मोठं एखादा मुलगा किंवा मुलगी असेल आणि ते त्याच्याबरोबर बसून जेवतं आहे आणि ते मूल काहीतरी हेल्दी खातं आहे असं बघितलं की लगेच मुलं अनुकरण करतात. म्हणजे पिअर ग्रुपमधनं जे काही मुलांपर्यंत पोचतं ते खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे याला आपण सामाजिक पर्यावरण म्हणूयात. म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक काय बोलतात, कुठल्या गोष्टीला प्रतिष्ठा देतात, त्याचा आपल्या मनावरती खूप प्रचंड परिणाम होत असतो. म्हणजे आपल्याला असं म्हणूया की 2 प्रकारचा वारसा मिळतो. इन्हेरिटन्स कुठला आहे, तर एक आहे ते जेनेटिक इन्हेरिटन्स, जो आपल्याला आईवडिलांपासून मिळतो. दुसरा आहे तो सांस्कृतिक, म्हणजे समाजामधनं आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींवरनं मिळणारा. तर यातला कुठला जास्त महत्त्वाचा आहे याच्याबद्दल काही गोष्टी विज्ञान नीट सांगतं. म्हणजे खूप काळापर्यंत, म्हणजे जवळजवळ 2004पर्यंत वगैरे जेनोम प्रोजेक्टबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल की ज्याच्यामध्ये सगळ्या जीन मॅपिंग वगैरे झालेले आहे आणि त्यामुळे मानवी वर्तनाच्या बऱ्याच गोष्टी जीन्समधनं उलगडतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. म्हणजे आपल्या जीन्समध्ये आपलं सगळं काही असतं असं नाही आहे. किंबहुना त्याच्या थोडीशी उलटी गोष्ट आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे जनुकं आहेत, जी चांगली जनुकं आहेत असं आपण म्हणूया, ती चांगली जनुकालासुद्धा एक्सप्रेस होण्यासाठी त्याला सांस्कृतिक वातावरण चांगलं लागतं. हे तुमच्यामध्ये भले किती पण चांगली जनुकं असेल, जर त्याला चांगलं सांस्कृतिक वातावरण मिळालं नाही तर ते मूल त्याच्या जनुकांचं एक्सप्रेशन नाही देऊ शकत. आणि याचा सगळ्यात जास्त मेडिएशन म्हणजे आपला मेंदू. आता आजचं जे काही हे आहे, माझं बोलणं जे आहे ते जास्त विज्ञानाला धरून असणार आहे, कारण माझा अभ्यास त्या फील्डमधला आहे. पण मी ते सगळ्यात सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करते. मुद्दामून मी हा विषय घेतला कारण ह्या विषयावरती आपण जनरली कुठे व्याख्यानं ऐकत नाही. पण अशा प्रकारचं समज आपल्यामध्ये खूप चांगली होणं गरजेचं आहे की नेमकं माझ्यावरती वेगवेगळे प्रभाव कुठले आणि ते कुठून येत आहेत आणि माझ्या मेंदूची जडणघडण कशी होती आहे, माझ्या मुलांच्या मेंदूंची जडणघडण कशी होती आहे, ह्याचं आपल्याला पूर्णपणे नीट माहिती असणं आवश्यक आहे. नसेल तर मग आपण इतकंच ठरतो, म्हणजे आपल्याला असंच वाटत असतं की हां, म्हणजे आईवडील चांगले असतील तर मूल चांगलं होणारच. नॉट नेसेसरीली तसं नसतं. तर सांस्कृतिक पर्यावरण पण मुलाला, ज्याला आपण संस्कार म्हणतो, पण संस्काराला एक वेगळा निगेटिव्ह कॉनोटेशन आहे म्हणून मी ते मुद्दामून इथे वापरत नाही आहे. तर सांस्कृतिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण हे खूप खूप महत्त्वाचं कशासाठी आणि कसं आहे हे बघूया. आता मी प्रभावांबद्दल एवढ्या वेळ बोलले, तर आता साधं बघूयात की
जाहिराती आपल्यावर काय परिणाम करतात. आता ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त खप फेअर अँड लवलीचा का आहे भारतामध्ये. तर कुठेतरी आपण गोरे नाही आहोत ह्या न्यूनगंडाचा वापर त्यांनी बरोबर केला आणि अगदी 2-2 रुपयाच्या फेअर अँड लवलीच्या ट्यूब इतक्या अतोनात खपतात गावागावांमध्ये. तर त्यांनी काय प्रकारे चालाखी केली हे आपल्याला ॲक्च्युली सांगायची गरज नाही. पण तरीसुद्धा आपण त्याला बळी पडतो. म्हणजे आपल्यापैकी किती जण असं मला म्हणायचं नाही. ओव्हरऑल समाजामध्ये काय परिणाम दिसतो हे आपण पाहूया. याच्यामध्ये अजून म्हणजे मॉलमध्ये ज्या प्रकारे रचना केलेली असते वस्तूंची, तर तुम्हाला हे अगदी माहिती असेल, तुमचा अनुभव असेल की तुम्ही जर किराणा मालाच्या दुकानात गेलात त्याच्या वर्सेस मॉलमध्ये गेलात तर तुम्ही जास्त खरेदी करता. अगदी सहजपणे होतं हे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ती चालाकी असते की वस्तूंना हात लावून पाहिलं व आपल्या डोळ्यासमोरनं जितक्या वस्तू जातील तितकं जास्त खरेदी आपण करत राहतो. तर हे वेगवेगळे ट्रिक्स आहेत आपल्याला काय म्हणू लूर करण्यासाठी किंवा आपल्याला जास्त आकर्षून घेण्यासाठी. ही अगदी माइल्ड उदाहरणं म्हणता येईल, कारण याच्याने काय बिघडतं असं झालं तर. म्हणजे आपल्याला हवं तेच आपण घेतो ना, तर तसं नाही आहे. तुम्हाला हवं नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्ही बऱ्याचदा खरेदी करता हे तुमच्या लक्षात येईल बऱ्याचदा. किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचे साबण घेता, पावडर्स कुठल्या घेता, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की ज्याच्या जाहिराती तुम्ही सगळ्यात जास्त पाहिलेल्या आहेत त्याच वस्तू तुम्ही तिथे जाऊन घेता. अननोन गोष्टी तुम्ही शक्यतो घेत नाही. त्यामुळे त्यांनाही हे माहिती आहे की जाहिराती केल्याशिवाय पर्याय नाही आणि हा जाहिराती केल्याचा खर्च हा सगळा तुमच्याकडनं वसूल केला जातो अर्थातच. कारण त्यांना मूळ त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते नफा मिळवणं हे आहे. आता या पुन्हा म्हटलं तर छोटी उदाहरणं आहेत. सगळ्यात जास्त घातक आत्ता जे होऊ घातलं आहे आणि होतं आहे ते म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे कॉर्पोरेट्स आलेले आहेत. तर त्याच्यामुळे आत्तापर्यंत आपण शिक्षण म्हणजे सगळ्यात पवित्र गोष्ट आणि खूप म्हणजे त्याच्याशिवाय तुमची मानसिक आणि बौद्धिक वाढ होणार नाही इतकं ते पवित्र काम असं म्हणत होतो. पण आता त्याच्यातसुद्धा इतक्या प्रमाणामध्ये नफेखोरी आपल्याला दिसते. म्हणजे कुठलीही शिक्षण संस्था आहे ती मुलांच्या शिकण्यापेक्षा त्यातनं नफा कसा मिळवता येईल ह्याच्यावर त्यांचा जास्त भर असतो हे आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या कॉर्पोरेट्स संस्था ह्याच्यामध्ये शिरलेल्या दिसतात. पुन्हा आणि आता ह्याची पुढची पायरी म्हणजे कॉर्पोरेट आणि गव्हर्मेंट किंवा सरकार हे एकत्र येणं. तसं झालं तर आणखीनच जास्त प्रॉब्लेम येतो. आणि त्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 14,000 शाळा बंद होत आहेत आत्ता. सरकारी शाळा बंद होत आहेत. आपण प्रायव्हेटायझेशनकडे ढकलले जातो आहे वेगाने. त्याचं काय कारण आहे? जर म्हणजे साधारणपणे आपण 35-40 वर्ष जर गेलो मागे तर अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या सरकारी शाळा होत्या. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षक होते आणि ग्रामीण भागातल्या अगदी कोपऱ्यातल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल अशी सोय होती. आता मात्र अगदी म्हणजे मी वर्कशॉप्स घ्यायला राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी गेलेले. तिथे अगदी गरीब घरातली मुलंसुद्धा आपल्या मुलाला सरकारी शाळेत न घालता प्रायव्हेट शाळेमध्ये ते सुद्धा इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये घालायचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी ते शेतं विकतात, मुलांना हॉस्टेलवर ठेवतात. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, साधारणपणे 7 ते 8 वर्षाची मुलं ही ते हॉस्टेलवरती ठेवतात शिकण्यासाठी. त्याच्यासाठी प्रचंड फी द्यायला तयार असतात, कारण त्यांना असं वाटतं शिक्षण महत्त्वाचं आहे. पण पहा की इतका ऱ्हास झाला आहे त्याचा की कॉर्पोरेट्सनी प्रायव्हेट लोकांनी या सगळ्या शिक्षण व्यवस्था काबीज केल्यासारखी परिस्थिती. अशा शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळतं असं जर का समज असेल तर तो काढून टाका. कारण फक्त तिथे थोडासा काय म्हणू झकपक असते, पण मूळ शिक्षणाची क्वालिटी जर पाहिली तर काही वेळेला सरकारी शाळांमध्ये बरीच चांगली परिस्थिती असं दिसतं. म्हणजे हा माझा अनुभव अशासाठी आहे कारण मी वेगवेगळ्या शाळांमध्ये सायन्सवरची वर्कशॉप्स घ्यायला जाते. त्यामुळे कुठल्या प्रकारची मुलं शिकायला जास्त उत्सुक आहेत असं जर मला विचाराल तर मी अगदी सरळपणे सांगू शकते, बऱ्याचदा मला सरकारी शाळांमधली मुलं शिकायला जास्त उत्सुक असलेली दिसली. म्हणजे याच्यामध्ये कुठेही बायस नाही आहे, पण माझा अनुभव ग्रामीण भागातली मुलं जास्त शिकायला उत्सुक असतात असा जो अनुभव आहे एकंदर. तर आत्ताच आपल्याला शिक्षण आणि आरोग्य परवडत नाही अशा परिस्थितीला आपण पोचलो आहे. म्हणजे जर तुम्ही 11वी-12वीची फी पाहिलीत किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलची फी बघितलीत तर आत्ता मध्यमवर्गीयांना परवडणारी नाही आहे ती. आता ती वेगळ्याच लेव्हलला ती अशी गेली आहे की आपल्याला खूप अगदी आधीपासून ह्याचं प्लॅनिंग केल्याशिवाय आपल्या मुलांना आपल्याला घालता येईल की नाही अशा चांगल्या संस्थेमध्ये अशी आपल्याला आत्तापासून शंका आहे. इतकं ते महाग होत चाललं.
या सगळ्या प्रश्नांच्याकडे आपलं लक्ष आहे का नाही आहे, आणि आपल्यावर कुठले प्रभाव आहेत ह्याचा थोडासा आपण अजून विचार करूया. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. मरियाना ट्रेंचमध्ये अलीकडे म्हणजे मी एक 4-5 केसेस तुम्हाला सांगते. मरियाना ट्रेंचमध्ये साधारण एक 2-3 वर्षापूर्वी 2 तरुण गेले. मरियाना ट्रेंच ही अटलांटिक महासागरामध्ये असलेली सगळ्यात खोल दरी, 11 किलोमीटर वगैरे त्याची खोली आहे. तर इतक्या तळाला जाऊन 2 पाणबुडे जाऊन आले. म्हणजे त्यांच्याच नावाने तो विक्रम नोंदवला गेलेला आहे. त्याच्यानंतर ऑलिम्पियाडमध्ये 2 मुलींना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमधल्या शास्त्रज्ञांना नोबेल प्राईज मिळालेला आहे. एका मुलीने जीन्स घातली म्हणून तिच्या वडिलांनी तिला बेदम मारलेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्या तरी भागामध्ये दंगल उसळलेली आहे आणि एका बस स्थानकावरती बलात्कार झालेला आहे. या त्या 6 केसेस आहेत. आता मला तुम्ही एवढंच सांगायचं फक्त की हे कुठल्या देशात घडू शकतं. मी तुम्हाला काहीच म्हणजे मी प्लेन केसेस तुम्हाला दिल्यात की मरियाना ट्रेंचमध्ये जाऊन आलेली व्यक्ती असेल ती कुठल्या देशातली असेल साधारण अंदाजे? अमेरिका, राईट? ओके. भारतातली नसेल का? म्हणजे भारतातल्या कुठल्या जवळच्या दऱ्यांमध्ये वगैरे जाऊन आलेले तुम्हाला कोणी माहिती आहे का? नाही माहिती. ऑलिम्पियाडमध्ये 2 मुलींना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. कुठल्या देशातलं असेल? चायना असू शकेल. आणि अजून भारतामध्ये असू शकेल का नसेल? असू शकेल. भारतामधला असेल तर ते कुठल्या राज्यातलं असेल? केरळ. पहा, तुम्हीच मला सांगताय. बरं, नोबेल प्राईज मिळाले 2 शास्त्रज्ञांना. भारतातला असेल का? युरोपमधला असणार आहे. करेक्ट, बरोबर. खरंच जर्मनीमध्ये तर सततच आपल्याला दिसतं की नोबेल प्राईज, किंवा फ्रान्समध्ये असू शकतं. जीन्स घातली म्हणून बापानी मारलेलं आहे मुलीला. भारत असू शकेल, किंवा इराण, किंवा अफगाणिस्तान वगैरे वगैरे असू शकेल. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जर जीन्स मिळाली पण नसेल तिला बघायला, भारतामध्ये किमान ती बघायला मिळाली आणि तिने घातली ही कंडिशन शक्य आहे. पण वडिलांनी मारलं हे अगदी सहज. हे खरंच उत्तर प्रदेशमधली घटना आहे. दंगल पेटलेली आहे. म्हणजे आपण इतके हॅबिच्युएटेड झालो की ह्याच्या दंगल असण्याला की आपल्याला दुसऱ्या कुठल्या देशात असेल असं वाटतच नाही. आपल्याला ते भारतातच घडणार. म्हणजे इतकं ते आपल्या काय म्हणू, पर्यावरणाचा भाग बनल्यासारखं. हां, आता पेटली का दंगल कुठेतरी, असं इतकं आपल्याला ते वाटतं. आणि बलात्कार तर हे तर अगदी ताजं उदाहरण आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. मला हे उदाहरणं देण्याचं मुख्य कारण असं आहे की त्या देशामध्ये जे सामाजिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण त्या लोकांना मिळालेलं आहे त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे पहा की आपल्या मुलांना इतकं धाडस नाही आहे की ती समुद्रात पोहतील सुद्धा. जे आपण मुलांना पोहू पण देत नाही, कुठलं धाडस करू देत नाही. त्यामुळे आपल्याकडे धाडस या प्रकाराला काही फारसं स्थान नाही आहे, कमी आहे म्हणजे तुलनेत, असं मी म्हणेन. आपल्याकडे तरी ट्रेकिंग हा प्रकार आहे भरपूर, हिमालयात जातात मुलं वगैरे. तरीसुद्धा एकंदर भारतीय माणूस थोडासा घाबरट आहे त्या बाबतीत. म्हणजे सांस्कृतिक पर्यावरणामध्येच धाडस कमी आहे असं मला म्हणायचं आहे. तर ते तुम्ही जर का युरोपमध्ये किंवा अमेरिकेत गेलं तर तिथली माणसं स्वतःसुद्धा खूप धाडसी असतात आणि ते मुलांना पण करू देतात. तर हा पुन्हा पर्यावरणाचा भाग आहे. म्हणजे मी मध्ये क्रोएशियाला गेले होते तर अगदी डीप सीमध्ये तिथल्या छोट्या छोट्या मुली अगदी आरामात उडी मारून पोहत होत्या. म्हणजे असं काही त्यांना त्याच्यात वेगळं काही करतो असंही वाटत नव्हतं. हे मुख्य. शैक्षणिक वातावरण कुठल्या राज्यात चांगलं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे, म्हणून तुम्ही लगेच केरळाचं उत्तर दिलं की तिथल्या मुलांना शिक्षणाची पद्धती खूप चांगल्या पद्धतीने तिथल्या सरकारने ते आणलेलं आहे. किंवा तामिळनाडूमध्ये सुद्धा तसं आहे. म्हणजे एकूणच दक्षिणेकडची राज्य जी आहे ते शिक्षणामध्ये जास्त महत्त्व देणारी आहेत, हे माहिती आहे आपल्याला. तर
पुन्हा ते सांस्कृतिक पर्यावरण किंवा सामाजिक पर्यावरण. तर आपल्या मुलांचं किंवा आपलं भवितव्य हे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरणावरती आपला मेंदू कसा घडणार आहे याच्यावरती खूप अवलंबून आहे. म्हणजे हे कसं आहे की आज पर्यावरण दिलं तर लगेच माझा मेंदू तल्लख होईल असं नाही आहे. लहानपणापासून आपल्याला काय प्रकारचं हे पर्यावरण मिळतं आहे याच्यावरती खूप अवलंबून आहे. आता मी मुद्दामून थोडंसं मेंदूविषयी सांगणार आहे. हां, म्हणजे हे थोडंसं वैज्ञानिक असलं तरी तुम्हाला समजेल नक्की असं मला वाटते. तर मेंदूची जी रचना असते ती ट्रायून ब्रेन, म्हणजे 3 स्तर असतात मेंदूमध्ये. तर त्याला 3 स्तर कुठले? तर सगळ्यात आपला मागचा जो हा भाग असतो ज्याला आपण काय ब्रेन स्टेम म्हणतो, म्हणजे असा तो तुम्ही कधीतरी फोटो पाहिला असेल ना असा मुठीसारखा, तर तो सगळ्यात खालचा मेंदू, छोटा मेंदू काही वेळेला आपण त्याला म्हणतो. तर तो त्याला रेप्टाईल ब्रेन असं म्हणतात. रेप्टाईल ब्रेन अशासाठी म्हणतात की की तो मला ॲक्च्युली तुमच्या जवळ येऊन बोलण्याची जास्ती इच्छा आहे म्हणून मी सारखी इकडे हलती आहे. नाही पण मला वाटतं हातात घेऊन नको नको राहू दे. नाही कारण की मला परत इथे यावं लागेल हे वाचण्यासाठी, म्हणजे माझे रेफरन्सेस इथे. मला तसं आवडलं असतं जास्ती म्हणून मी इकडे होती. तर एनिवे, तर ट्रायून ब्रेन म्हणजे हा ब्रेन स्टेम, रेप्टाईल ब्रेन म्हणजे सर्व सरपटणाऱ्या मेंदूंमध्ये हा ब्रेन असतो जो माणसात पण आहे. त्याचं काम काय? तर बॉडी रेग्युलेशन, म्हणजे आपल्या शरीरातली जी शुगर आहे, BP आहे, अशा सगळ्या बायोलॉजिकल गोष्टी कंट्रोल करणं. याच्या पलीकडे त्याला काही कळत नाही. त्याच्यानंतर त्याच्यावरती म्हणजे आता हा ब्रेन आहे, आता हा सगळ्यात वरचा मेंदू सोडून आतमध्ये जो त्या रेप्टाईल ब्रेनच्या वरती हा रेप्टाईल असेल तर त्याच्यावरती असा तो दुसरा मेंदूचा भाग आहे, मधला म्हणूया आपण त्याला. तो म्हणजे भावनिक मेंदू किंवा इमोशनल ब्रेन असं त्याला म्हणतात. का म्हणतात? कारण साधारण भावनांचं रेग्युलेशन तिथे होतं. म्हणजे ॲमिगडेला हा तिथला एक छोटासा भाग आहे आणि त्याला फिअर सेंटर असं म्हणतात, म्हणजे भीतीचं केंद्र. म्हणजे तिथे भावनांचं रेग्युलेशन सगळ्यात जास्त, पण ॲमिगडेला खूप स्ट्रॉंग असतो. कारण एकंदर माणसाच्या उत्क्रांतीमध्ये भीती ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्याचं कारण आहे की आपण अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे 10-12 हजार वर्षापूर्वीपर्यंत हंटर गॅदरर होतो. म्हणजे जंगलांमध्ये भटकत किंवा एकंदर भटकंती करत अन्न मिळवणं, शिकार करणं अशी आपली व्यवस्था होती. त्या काळातच हा ब्रेन घडलेला आहे. आणि कारण ब्रेन हा मेंदू घडणं ही अशी पटपट होणारी प्रक्रिया नाही, ती हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत राहतात. त्यामुळे आपल्याकडे आत्ता जो मेंदू आहे हा तो हंटर गॅदररचाच आहे अजूनही. आणि तर हा जो आहे तर त्याच्यामध्ये भीतीचं केंद्र सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. आणि त्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ जंगलात जाताना जर का पालापाचोळा वाजला अजूनही आजही, तर आपण काही जाऊ दे वाऱ्याने उडत असेल असं म्हणत नाही. आपण म्हणतो कोण आहे मागे जरा बघूया, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा भीती जागृत होते आणि आपण आधी बघतो कोण आहे ते. आपण बेसावध नसतो. म्हणजे आपण आता जंगलातच कमी जातो, पण तरीसुद्धा आजकाल तशा प्रकारची भीती आपल्याला रोजच्या व्यवहारात नाही सापडत. पण भीतीचं केंद्र मात्र शाबूत आहे. तर त्यामुळे आता वेगळ्या प्रकारच्या भीती तयार करण्यामध्ये आणि होण्यामध्ये या ॲमिगडेलाचा खूप हातभार असतो. त्याच्यावरचा ब्रेन ज्याला कॉर्टेक्स असं म्हणतात, तर हा तो तुम्ही वळ्यावाला जो मेंदू बघितला असेल, म्हणजे मेंदूला खूप घडे असतात ना, तर तुम्हाला ते चित्र माहिती आहे. तर तो सगळा हा आपला वरचा इथून तो पाठीमागे पूर्ण जो आहे तो, तर तो त्याला कॉर्टेक्स म्हणतात. आणि या विशेषतः कपाळाच्या मागे जो असतो त्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात. मी नावं महत्त्वाची नाहीत, फक्त लक्षात घेऊया की हा मेंदूचा सगळ्यात ताजा भाग आहे आणि तो फक्त माणसाकडे आहे. म्हणजे इतर प्राणी आणि माणूस याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. आणि कॉर्टेक्स मोठा, म्हणजे त्याचा आकारही खूप मोठा आहे. तर हा सगळ्यात मोठा म्हणजे मेंदूचा साईज मोठा असल्यामुळे मेंदूच्या आत ज्या न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात त्या पण खूप प्रमाणामध्ये असतात. याचा सगळ्याचा माणसाला काय उपयोग होतो? तर तो असा की माणूस हा लवचिक होतो. त्यामुळे लवचिक म्हणजे त्याचा मेंदू काहीही शिकायला तयार असतो. जेव्हा नवीन बाळ जन्माला येतो तेव्हाचा त्याचा जो मेंदू असतो तो इतका लवचिक असतो की पहिल्या काही वर्षात तो इतकं झपझप शिकतो. प्रचंड प्रमाणामध्ये त्याची शिकण्याची कॅपॅसिटी असते. आणि हा जो कॉर्टेक्स तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती पहिल्या 25 वर्ष चालू असते.
आणि नंतरही अर्थात चालू असते जर तुम्ही शिकत राहिला तर, नाहीतर ती बंद पडते. म्हणजे इफ यू रीड न्यू थिंग्स, तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत राहिलात तर कॉर्टेक्स हा ताजा राहू शकतो. पण बऱ्याचदा असं होतं की 25 नंतर आपण फारसं काही शिकायला तयार नसतो आणि मग त्यामुळे ते त्यातले न्यूरॉन्स आहेत जे ते काय म्हणू त्याला, रिजिड बनतात असं म्हणूया. तर सतत शिकण्याची प्रक्रिया चालू ठेवली तर नवीन न्यूरॉन्स बनणे आणि ते ताजे होणे हे सतत चालू राहतं आणि मग म्हणून अल्झायमर आणि हे सगळे डिसिजेस होत नाही जर तुम्ही सतत शिकत राहिला तर. तर एनिवे, तर मूळ मुद्द्याकडे येऊ. तो असा की हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा खूप लवचिक असतो आणि तो आणि हा ॲमिगडेला म्हणजे जे भीतीचं केंद्र आहे याच्यामध्ये सतत संवाद चालू असतो. तर तो संवाद काय, तर त्याला ॲमिगडेलाला सतत भीती असल्यामुळे तो सतत आपल्याला काहीतरी, म्हणजे उदाहरणार्थ अगदी साधं उदाहरण घेतलं की काही लोकांचा ग्रुप जमलेला आहे हां असं म्हणूया, आणि तुमच्याशी कोणीच बोललं नाही अचानकपणे, तुम्ही गेलाय ग्रुपमध्ये पण तुमच्याशी कोणी बोलायला तयार नाही आहे, तुम्ही लेफ्ट आऊट आहात, लगेच तुमची धडधड वाढते हृदयाची. तुम्हाला असं वाटतं आपल्याशी का बोलत नाही कोणी. म्हणजे हा साधा प्रसंग आहे. आता इथे कुठे वाघ, विंचू, साप हे काही नाही आहे ज्याच्यामुळे आपल्या भीतीचं हे तयार झालं, तसं काहीच नाही आहे. पण आता हे भीती वाटण्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते असे आहेत की सामाजिक प्रतिष्ठा मिळाली नाही तर भीती वाटते, जे सर्व समाजामध्ये जे प्रतिष्ठित आहे किंवा जे मेजॉरिटी करतात ते आपण करत नसलो तर आपल्याला भीती वाटते, एन्झायटी वाटते. तर भीती आणि चिंता हे मुख्य काम ॲमिगडेलाकडे असतं आणि PFC म्हणजे हा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे हा मेंदूचा ताजा भाग तो सतत ह्या ॲमिगडेलाला सांगत असतो की तू सबुरीनं घे, लगेच काही गडबड करू नकोस, असं काही नाही आहे, तुला वाटते तसं ते एवढं भीतीदायक नाही आहे, डोंट वरी, असं तो सतत सांगत असतो. आणि त्यामुळे एक आशेला जागा आहे की हा ताजा मेंदू याचा अर्थ कुठेतरी नंतरच्या इव्होल्युशनमध्ये भीती कमी महत्त्वाची ठरून नवीन शिकण्याला आणि कमी घाबरण्याला हा PFC कारणीभूत झालेला आहे आणि म्हणून आपण जास्त रॅशनल बनलेलो आहोत. म्हणजे माणसामध्ये आणि इतर ह्याच्यामध्ये हा जो मोठा फरक आहे तो हा आहे की आपण जास्त रॅशनल वागू शकतो ठरवलं तर, पण त्याच्यासाठी भीतीला आपल्याला सबसाईड करायला लागेल, चिंता आणि या सगळ्या गोष्टींना. तर हा महत्त्वाचा एक अत्यंत नोंद घेण्यासारखा गोष्ट. तर सामाजिक पर्यावरणामध्ये जर भीती आणि चिंतेचं वातावरण असेल, खूप जास्ती तणाव असतील, तर आपोआपच भावनिक मेंदू तुमचा जास्त स्ट्रॉंग बनतो आणि तो या लवचिक मेंदूला आपल्या पायाखाली आणतो, म्हणजे डॉमिनेट करायला बघतो. लक्षात येतं आहे मी काय म्हणते. त्यामुळे सामाजिक पर्यावरण हे किती महत्त्वाचे आहे आणि ह्याला बुद्धीचा मेंदू म्हणतात. म्हणजे ज्याला सगळे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आपण म्हणतो ना, जे एखाद्या चांगल्या कंपनीत काम करायला आपल्याला, क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी, चांगल्या रॅशनल विचार करण्याची ॲबिलिटी किंवा निरीक्षण करण्याची ॲबिलिटी, त्याच्यावरनं आपण काय निष्कर्ष काढतो त्याची जी काही क्षमता, ह्या सगळ्या क्षमता या एक्झिक्युटिव्ह मेंदूच्या क्षमता आहेत. पण तिथे जर का भीती आणि चिंता आणि ताण असेल तर तो त्याचं काम नीट करू शकत नाही. म्हणून सामाजिक पर्यावरण अत्यंत आणि शिक्षण, म्हणजे मुळात शिक्षण हे सामाजिक पर्यावरणाचा भाग आहे, त्यामुळे वेगळा उल्लेख करत नाही, पण शिक्षणातनं मुळात सायंटिफिक थिंकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग देणं मुलांना हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं खूप आहे. आणि आत्ता तेच आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमधनं गायब आहे, कारण पुस्तकावर आधारित फक्त पाठ करायला शिकवलं जातं, पण मुळात सायंटिफिक थिंकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग याचा शाळांमध्ये खूप अभाव आहे असं मला जाणवलेलं आहे बऱ्याच. म्हणजे की साधे साधे प्रश्न जरी विचारले तरी त्यांना त्याची उत्तरं देता येते. तर भीती, ताण, असुरक्षितता याच्यामुळे विशेषतः नकारात्मक ज्या भावना आहेत त्याच्यामुळे मेंदूचं स्खलन होतं, मेंदू बौद्धिक पातळीवरती खालच्या पातळीवर जातो आणि आपण फंक्शन करू शकत नाही. हा सगळ्यात, म्हणजे हे असं पण लक्षात आलं आहे की जे शिकतात, म्हणजे जे वाचायला आणि लिहायला शिकतात त्यांची मेंदूची रचना ही न वाचणाऱ्या लोकांच्यापेक्षा खूप वेगळी असते, हेही आता अभ्यासांती लक्षात आलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक विषमता ज्या आपल्याला दिसतात, जातीभेदापासून, धर्मभेदापासून ते आर्थिक भेद, या सगळ्यांचा पण आपल्या मेंदूवरती परिणाम होत असतो. म्हणजे याचं ॲक्च्युली खूप चांगलं उदाहरण मी देऊ शकते. रोमानियामध्ये जो ही मला वाटतं साधारण 30-40
30 वर्षापूर्वींची गोष्ट असेल. रोमेनियामध्ये एक हुकुमशहा होऊन गेला, म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेला पण नंतर हुकुमशहा बनलेला. त्याचं नाव मला आठवत नाही, पण तर त्यांनी एक फतवा काढला. त्यांनी असं म्हटलं की आजपासून सगळ्या प्रकारचं कुटुंब नियोजन बंद, कुठलंही कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरायचं नाही, जेवढी मुलं होतील तेवढी होऊ दे, आणि तुम्हाला परवडत नसेल तर मुलांना वाढवायला तर सरकारी अनाथाश्रमामध्ये तुम्ही मुलांना आणून ठेवू शकता, पण कॉन्ट्रासेप्टिव्ह नाही वापरायची. म्हणजे अक्षरशः त्यावेळेला जो चोरून पण कोणी वापर असतं त्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे, अशी तिथे व्यवस्था होती. तर नाईलाजानी खूप प्रचंड मुलं जन्माला आली आणि मग पालक त्यांना शेवटी एक मूल ठेवून उरलेलं सरकारी अनाथाश्रमामध्ये त्या मुलांना त्यांनी भरती केलं. अर्थातच अनाथाश्रमामध्ये मुलांकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं जाणं शक्यच नाही आहे. तर त्यामुळे ही अनाथाश्रमातली मुलं तुम्ही पाहिजे तर इंटरनेटवरती शोधून तुम्ही फोटो पाहिला तर कळवळून येतं असे त्या मुलांचे फोटो आहेत. मी त्यांना खायला प्यायला मिळत होतं का, तर होतो, पण पूर्णपणे अभाव पर्यावरणाचा, भीती नसलेल्या पर्यावरणाचा, जिथे आपले आईवडील आपली किती काळजी घेत असतील याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर अशा भीती आणि तणावाखाली ही मुलं वाढली आणि ही मुलं जेव्हा मोठी झाली तर त्यांचं पूर्णपणे गुन्हेगारांमध्ये रूपांतर झालं होतं. सर्व म्हणजे मुली आणि मुलं दोन्हीही जी अनाथाश्रमामध्ये विशेषतः वाढली, तर ते मोठेपणी म्हणजे रोमानियामध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता की गुन्ह्याचं प्रमाण त्याच्यानंतर बरोबर 20 वर्षानंतर प्रचंड वाढलं. असाच सेम रिपोर्ट अमेरिकेच्या बाबतीत पण आहे. त्यांना असं लक्षात आलं की एका विशिष्ट कुठल्या तरी काळामध्ये डोनाहू म्हणून आणि आणखून एक येते तो प्रयोग अजूनही चालू आहे. म्हणजे त्यांचा जो काही स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्शन हे अजूनही चालू आहे. ते तसं दिसलं की अचानकपणे वेगवेगळ्या म्हणजे शिकागो आणि काही शहरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण एरवी जास्त असतं, तर कुठल्या तरी एका वर्षी ते अचानकपणे बंद झालं, कमी झालं, बंद म्हणण्यापेक्षा. तर ते का कमी झालं असं त्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं होतं की वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या वेळेला ते बंद झालेलं आहे. मग पॅटर्न त्यांना असं लक्षात आलं की त्याच्याबरोबर साधारण 20 वर्ष आधी त्या राज्यांनी याच्यावरचा प्रतिबंध म्हणजे ॲबॉर्शन करता येण्याला परवानगी दिली. म्हणजे काय झालं नेमकं, तर कुमारी माता ज्या होत्या किंवा ज्यांना आपल्या मुलांना जन्म द्यायचा नाही असं इच्छा नसणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी ॲबॉर्शन्स केली आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची मुलं त्यांना नको असलेली जन्माला आली नाही. म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या स्त्रीला बाळ नको असेल त्यावेळेला जर त्यांनी ते नाईलाजानी जन्माला घातलं तर ते जातं अनाथाश्रमामध्ये. मोस्टली ती स्वतः वाढवू शकत नाही. आणि इवन प्रीनेटल एन्व्हायरमेंट म्हणजे बाळ पोटात असतानासुद्धा आईच्या निगेटिव्ह भावनांचं त्या बाळावरती पण प्रचंड वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे त्या मुलांच्या मेंदूवरती थेटपणे त्या स्त्रीच्या शरीरात जे स्त्राव स्रवतात त्याचा परिणाम होतो आणि मेंदू हे पुरेसं सक्षम होत नाहीत. म्हणजे विशेषतः त्यांचा हा जो मेंदूचा भाग आहे त्या पुरेसं सक्षम राहत नाही आणि त्यामुळे जेव्हा ॲबॉर्शनला परवानगी नव्हती त्यावेळेला असे असंख्य मुलं जन्माला आली की ज्यांचा मेंदू पुरेसा चांगला नव्हता आणि मग ते गुन्हेगारीकडे वळले. तर हे अत्यंत 2 चांगले महत्त्वाचे हे आहेत. आणि आता बघा पुन्हा अमेरिकेमध्ये आता ॲबॉर्शनला बंदी घालण्यामध्ये येते. तर मुळात त्याचा सामाजिक भाग जरी सोडला की स्त्रीला स्वातंत्र्यता असायला पाहिजे का नसायला पाहिजे तो भाग आपण तात्पुरता बाजूला ठेवू, पण याच्यासाठी तरी किमान की अशा प्रकारची मुलं जन्माला येणं हे समाजाच्यासाठी सुद्धा गुन्हेगारीसाठी सुद्धा बरोबर नाही आहे हे आपण नोंदवून घेऊ. आणि हे मी वैज्ञानिक तथ्यांवर आधारित गोष्ट सांगते, ते लक्षात घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर हा लवचिक मेंदू जो आहे आपला, तर हा मी मगाशी म्हटलं तसं काहीही शिकू शकतो. तर काहीही शिकू शकतो म्हणजे काय, तर भीती पण शिकू शकतो. म्हणजे जी गोष्ट भीतीदायक नाही आहे ते सुद्धा भीती त्याला शिकवता येतं. त्याचा एक प्रयोग सांगते त्याचा, मी पुस्तकात हे सगळं लिहिलेलं आहे. उंदरांना प्रकाशाची भीती वाटते आणि ओलसरपणाची भीती वाटते. म्हणजे त्यांच्यासाठी ते एन्व्हायरमेंट चांगलं नाही, तिथे ते नीट जगू शकत नाही. तर त्यांना काय प्रकारचं स्टिम्युलस दिलं, तर फ्लॅश टाकला तर त्यांच्या मनात भीतीचं केंद्र म्हणजे त्यांनी ब्रेन स्कॅन करून ते बघितलं तर भीतीचं केंद्र जागृत होतं, ते सेन्सिटिव्ह होतं आणि असं त्यांना लक्षात आलं. अर्थातच ते नॅचरल आहे. मग त्यांनी काय केलं की
एक असा पिंजरा होता, त्याच्यामध्ये त्यांनी एका बारला हात लावला की शॉक बसतो, अशी रचना केली. म्हणजे आता स्पर्श झाला की शॉक बसणार आहे असं ते झालं. मग आता अर्थातच त्या एका पॉईंटला जिथे शॉक बसतो त्याची त्या मुंदरांना भीती वाटायला लागली. म्हणजे आता ती जागा पिंजऱ्यातली बघितली तरी त्यांच्या डोक्यामध्ये भीती उत्पन्न झाली. आता हे शिकवलं गेलेली भीती. आता ह्याच्या पुढचं पहा की किमान त्याला हात लावल्यानंतर शॉक बसत होता हे तर त्यांचा अनुभवाचा भाग होता. आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की शॉक द्यायच्या आधी एक घंटी वाजवली. म्हणजे त्यांनी सिक्वेन्स का केला, घंटी वाजवायची मग शॉक द्यायचा, घंटी वाजवायची मग शॉक द्यायचा. आता त्याच्यानंतर त्यांनी नुसती घंटी वाजवली तरीसुद्धा मेंदूमध्ये स्टिम्युलस तयार झालं भीतीचं. आता घंटी वाजवणं त्या अर्थाने त्यांना भीतीचं नाही आहे, त्यांना काही इजा होत नाही. पण आता ते असोसिएशन झालं की अच्छा बेल वाजली म्हणजे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. आता हे लर्न्ड फिअर आहे, ही शिकलेली आहे, ज्याचा माझ्यापासून मला धोका नाही आहे हे माहिती असूनसुद्धा ब्रेनला अशा प्रकारे आपल्याला वळवता येतं भीतीकडे. उंदराच्या मेंदूमध्ये तर PFC म्हणजे लवचिकता एकदम कमी आहे, तरीसुद्धा त्याला इतकं शिकता येतं. आता तुम्ही विचार करा की भीतीचा आपल्या माणसामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेता येऊ शकतो. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे भीती कशी कशी शिकवता येते, ज्याच्यापासून आपल्याला खरी भीती नाही आहे अशा गोष्टी आपल्या मेंदूमध्ये कशा घालायच्या हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. की आत्ताचं वातावरण असं आहे की ज्याची आपल्याला भीती नाही आहे, असायची गरज नाही आहे, तशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये बिंबवल्या जातात. म्हणजे अगदी तुम्ही याचा अगदी काय म्हणू तर तसं फुटकळ उदाहरण बघितलं तर तुम्ही जाहिरातींमध्ये ज्या सगळ्या स्त्रिया बघता ते सगळ्या अशा बारीक आणि गोऱ्या असतात आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला असं बनायचं असेल तर अमुक करा, तसं बनायचं असेल तर अमुक करा, म्हणजे तुम्ही जसे आहात तसे तुम्ही चांगले नाही आहात असं थोडक्यात हे आपल्याला जाहिराती सतत सांगत राहतात. तुम्ही असं असलं तरच चांगलं, नाही तर नाही. तर ह्या जाहिराती म्हणजे तसं बघितलं तर म्हणजे ही वाईटच गोष्ट आहे, पण तरीसुद्धा ह्याच्याहीपेक्षा जास्त प्रकारची मोठी भीती विशिष्ट धर्मियांविषयी जागवणं की माझा अनुभव नाही आहे काही, मला काही असं वाटत नाही की ह्यांनी कधी मला इजा केलेली असं. पण कुठले कुठले देशभरातले वेगवेगळे व्हिडिओज माझ्यासमोर आणून टाकले जातात व्हॉट्सॲपवरनं आणि असं सांगितलं जातं की हे लोक असे आहेत, ह्याच्यात तुम्ही घाबरायला पाहिजे. आता याचं अगदी चांगलं उदाहरण माझ्या एका मित्रानेच दिलं होतं. तर म्हणजे माझ्याच बाबतीतलं सांगते आता मित्राच्या पेक्षासुद्धा. मग मी आणि माझी मैत्रीण आम्ही पुण्यातल्या एका ठिकाणावरनं चाललो होतो. रात्रीची वेळ होती 9 वाजताची आणि काय पुण्यामध्ये काय 12पर्यंतसुद्धा सगळीकडे चांगलं हे असतं, त्यामुळे असं काही गरज नव्हती कुठे भीती वाटण्याची वगैरे. आणि आम्ही जाता जाता आम्हाला एका विशिष्ट भागातनं जाताना असं लक्षात आलं की कोणतरी आमचा पाठलाग करते मोटरसायकलवरून. तर माझ्या मागे मैत्रीण बसली होती, ती म्हणली अगं कोणतरी पाठलाग करते, तू जोरात चालव गाडी. मी म्हणलं कोण करतं आहे? ते म्हणले नाही 2 मुलं दिसत आहेत आणि ती पाठलाग करते. तर म्हटलं आपण थांबून त्यांना विचारू ना काय झालं. ती म्हणली नाही नाही थांबायचं नाही, ते मला ते त्या प्रकारातले वाटत आहेत, कारण ते त्यांच्या पेहरावावरनं असं कळत होतं की ते वेगळ्या धर्माचे आहेत. तर मी शेवटी गाडी फास्ट चालवायला सुरुवात केली. मग नंतर मलाच लक्षात आलं की हे बरोबर नाही, आपण थांबूया जे काय असेल ते आणि त्यांना विचारू. तर शेवटी मी थांबले आणि त्यांना विचारलं. ते म्हटलं अहो तुमचा मोबाईल खाली पडला तो द्यायला आम्ही पाठलाग करतो. तर पहा की मैत्रिणीच्या डोक्यामध्ये ती भीतीची जाणीव होती, त्याच्याने तिला काय वाटलं ते वेगळं आहे. म्हणजे आपण बायस्ड आहोत ऑलरेडी आणि त्या बायसमुळे आपल्याला बऱ्याचदा गोष्टी वेगळ्या रंगात दिसायला लागतात. आणि तो बायस जर आपण घालवला तर एरवी ज्या माणसांना आपण माणूस म्हणून ट्रीट करू साधं, आणि आम्ही याचा अर्थ मी असा म्हणत नाही की तुम्ही सामाजिक वातावरण खूप चांगलं आहे आणि तुम्ही बिंदास कुठे पण फिरा असं म्हणायचं नाही, तुम्ही काळजी घेतली पाहिजे. पण उठ का सूट ज्या प्रकारचा अविश्वास विशेषतः दुसऱ्या धर्मियांच्या बाबतीत किंवा जो दुसऱ्या जातीविषयी आपल्या मनात असतो, तर त्याची तशी गरज आहे का हे पण स्वतःला विचारून पाहिलं पाहिजे. प्रत्येक प्रसंगानुसार आपण निर्णय घ्यायला पाहिजे, पण किमान हा बायस आपल्याला आहे का नाही हे तपासायला पाहिजे, हे मला नक्की सांगते. म्हणजे आत्ता मी जे उदाहरण दिलं ते माझं पर्सनल उदाहरण आहे, पण आत्ता आपल्याला असं दिसतं की एकंदर इतिहासातल्या कुठल्या तरी गोष्टी उकरून काढायच्या आणि
त्याच्याबद्दल मनामध्ये राग निर्माण करायचा लोकांच्या मनामध्ये, आणि मग तो जो काही द्वेषाची भावना आहे त्याचा बरोबर उपयोग करून घ्यायचा वेगवेगळ्या ठिकाणी दंगली भडकवण्यासाठी. हे आपल्याला सर्वांना ओळखीचं आहे. पण आता हे म्हणजे अशा प्रकारचा जो काही बौद्धिक ऱ्हास, मी मगाशी म्हटलं तसं की शिक्षण नीट मिळत नाही आहे, भीतीचं वातावरण आहे, चिंता आहे, तर या सगळ्यामुळे जो आपल्या मेंदूचा ऱ्हास होतो त्याला मास सायकोसिस असं म्हणतात. म्हणजे ही वैज्ञानिक टर्म आहे आणि कार्ल युंग नावाच्या एका मनोवैज्ञानिकानं ती टर्म वापरली आणि त्याच्यावरती भरपूर संशोधन केलं. आणि त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही अशा प्रकारे सतत मेंदूला तणावाखाली ठेवलं आणि तयार केलेली भीती त्याच्यावरती लादत राहिलात, तर आपोआप सगळेजण आज्ञाधारकपणाचा त्यांच्यामध्ये वाढ होते आणि ती लोक जनरली प्रश्न विचारत नाही. ते असं विचारत नाहीत की बेरोजगारी इतकी का आहे, ते असं विचारायला घाबरतात आणि मग त्यामुळे तुम्हाला अशा समाजांना रूल करणं सोपं जातं. म्हणजे खरे प्रश्न बाजूला राहतात. आपल्याला आत्ता मुद्दा काय आहे, मला माझ्या मुलांना चांगलं शिक्षण हवं आहे, त्याच्यानंतर गरिबी कमी करायला हवी आहे, एकंदर हेल्थ सिस्टीम मला चांगली पाहिजे. जिथे आपण सगळीकडे नागवले जातो, जिथे आपल्याला त्रास होतो, ते खरे प्रश्न बाजूला राहतात आणि आपण कुठल्या प्रश्नांचा विचार करत राहतो, तर अमुक लोकांनी आमच्या विरुद्ध असं बोलले, तमुक लोक आमच्या विरुद्ध. हे अगदी थेटपणे डिवाईड अँड रूल जे इंग्रजांनी राबवलं ते आता आपलीच लोक इथे करताना आपल्याला दिसतात. तर वेगवेगळ्या धार्मिक आणि जातींमध्ये दुरावा तयार करण्याचं जे काम आहे ते ठरवून केलं जातं आणि त्याच्यामध्ये अजून एक मेंदूची गडबड आहे जी आपल्याला माहीत करून घेतली पाहिजे. असं का होतं की आपण सगळे इतक्या पटकन का पेटतो? तर एक तर भीती शिकतो हे अगदी सरळ आहे. दुसरी अजून एक गडबड आहे मेंदूची, ती म्हणजे आपण आणि ते, अस अँड देम, असा एक दुरावा तयार होण्याची मेंदूमध्ये एक फॉल्ट लाईन आहे. तर ती फॉल्ट लाईन अशी आहे की आपण खूप काळ टोळीमध्ये जगत होतो. आपल्याला मी मगाशी सांगितलं हंटर गॅदरर, भटके, आपण अशा प्रकारचं आपलं जगणं होतं आणि त्यामध्ये जगत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टोळ्यांमध्ये जगत होतो. म्हणजे एकटं राहण्यापेक्षा टोळीमध्ये राहिल्याने आपल्याला जास्त फायदा होतो, कारण की मला सुरक्षितता मिळते, मला मिळून शिकार करायला मिळते, माझ्या मुलांना जास्त चांगलं काय वाढवणारे आणखीन 4 लोक माझ्याबरोबर आहेत, तर अर्थातच आपल्याला आपल्या गटामध्ये सुरक्षित वाटतं. आणि त्यामुळे दुसरी कुठली टोळी जर असेल अवतीभोवती वावरणारी, तर ती माझ्यासाठी चांगली नाही, तर मग ती माझ्याशी भांडायला येणार, अमुक करणार, तर मग त्या टोळीविरुद्ध मात्र माझ्या मनात एक प्रकारची निगेटिव्ह भावना असते. तर त्याचा परिणाम असा होतो की ही जी टोळी भेदाची भावना आहे किंवा एक फॉल्ट लाईन आहे ती आपल्या मेंदूमध्ये आहे. आता आपलं जर टोळी जिवंत संपुष्टात आलं, आपण आता काय टोळीमध्ये राहत नाही, आता त्याच्यानंतर इतकी मोठं प्रक्रिया झाली, माणसाचे समूह एकत्र आले आणि एकत्र राहायला लागले. आता अशा वेगवेगळ्या समूहांनी एकत्र येऊन जेव्हा आपण राहतो तेव्हा आपला सगळ्यात मोठा म्हणजे आपला देश असं आपण म्हणूया, ती सगळ्यात मोठी टोळी आपली. पण किमान त्या देशाच्या आतले लोक आपण कसे राहतो? आपण पुन्हा टोळीचाच विचार करणार का? माझा समूह चांगला आणि दुसऱ्याचा वाईट, असा विचार आपण करणार का? तर आपल्या डोक्यात जी फॉल्ट लाईन असते त्याच्यामुळे आपल्याला फार सहज असं पटवणं सोपं असतं की तुमचा समूह सगळ्यात चांगला आहे, छान आहे, त्यांच्यामध्ये मात्र हा प्रॉब्लेम आहे. ते आपल्या मनात जी थोडीशी एक एलिनिटी असते, म्हणजे एक परकेपणा असतो दुसऱ्या लोकांच्याबद्दलचा, त्याचा उपयोग पुन्हा इथे करून घेतला जातो. दुसऱ्या समूहाबद्दल भीती दाखवणे, ते असेच असतात असं म्हणणं, ते जास्त हिंसक असतात असं म्हणणं, हे जे आहे ह्याचा आपल्याला सहज पटण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे भीती आणि अस अँड देम किंवा आपण आणि ते ह्याच्यामधला एक दुरावा वाढवण्याची जी एक आपला मेंदूच्या जडणघडणीमध्ये असलेली जी गोष्ट आहे त्याचा अत्यंत चांगला उपयोग खूप वेगवेगळे लोक करून घेतात. आणि हे सगळे मोस्टली आर्थिक सत्ता असणारे किंवा राजकीय सत्ता असणारे असतात, काही वेळेला धर्मसत्ता असणारे. एस्पेशली जिथे धर्म आणि राजकारण ह्याचा मिलाफ होतो तिथे तर हे आणखीन तीव्र बनतं, कारण की याची इतिहासामध्ये आपल्याला भरपूर उदाहरणं सापडतात
की जिथे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आलं तर त्यांनी अख्खे माणसांचे कळपच्या कळप स्वतःच्या सत्तेखाली आणलेले आहेत. ह्याची उदाहरणं आपण पाहूया. एक पहिला मेंदूमधला, आत्ता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, तसा एक जो आपण तेचा बायस मी तुम्हाला सांगितलं, तो किती छुपा असतो. जरी आपण स्वतःला खूप लिबरल समजत असलो तरी हेच एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. ड्रेफस नावाचा एक फ्रेंच अधिकारी होता आणि तो सैन्यामध्ये होता, फ्रेंच सैन्यामध्ये. तर एक असं होतं, म्हणजे ही गोष्टसुद्धा मला वाटतं 50 वर्ष तरी जुनी असेल, 40 ते 50 वर्ष, 70च्या आसपासची असेल. तर एक दिवस अचानक एका जर्मन अधिकाऱ्याला, सैन्य अधिकाऱ्याला सापडतं कुठेतरी एक चिठ्ठी. ह्याच्यावरनं त्याला असं लक्षात, म्हणजे कचऱ्याच्या डब्यातली चिठ्ठी. त्याच्यामध्ये असं दिसतं कोणीतरी हेरगिरी करतंय, जर्मन लोकांना कोणीतरी आपली माहिती पुरवतंय असं त्याला दिसतं. मग ती चिठ्ठी घेऊन तो लगेच इकडे तिकडे बघतो आणि मग त्यांची मीटिंग जमते आणि ते म्हणतात कोणी केलं असेल, एक कोण संशयित कोण वगैरे. तर ते हँडरायटिंग स्किलवाल्याला बोलवतात वगैरे वगैरे आणि ते तपासायला बघतात की कोणी केलं असेल. तर सगळ्यांची मिळून जी संशयाची सुई येते ती ड्रेफसवरती येते. मग त्याचं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड एकदम क्लीन असतं, एकदम चांगला सैन्य अधिकारी आणि कुठेही काही प्रॉब्लेम नाही, हुशार असा असतो. त्याचं हँडरायटिंग त्याच्याशी मॅच होत असतं का, तर ॲक्च्युली नाही. बऱ्याच इतर लोकांचं मॅच असं काय 50-50% मॅच होईल असं म्हणता येईल, तसंच ह्याचं पण तेवढंच मॅच होत असतं. पण तरी सगळ्यांना संशय मात्र त्याच्यावरती येतो. मग ड्रेफसला पकडतात आणि मग त्याच्या घरी जातात, त्याच्या बघायला की काय त्याच्या घरी काय पुरावा सापडतो का. मग घरी त्याच्या आई वडिलांशी बोलताना लक्षात येतं की हां, म्हणजे हा अतिशय हुशार होता, त्याची मेमरी चांगली होती. तर म्हणता हो बरोबर आहे, हेराला हुशारी लागतेच आणि मेमरी पण चांगली लागते, म्हणजे तो हेरच असणार. मग शाळेमध्ये जातात चौकशी करायला, तर शाळेत म्हणतात की हो तो शाळेमध्ये मॅथमध्ये खूप हुशार होता. हो, मॅथमॅटिक्स चांगलं लागतंच हेरांना, त्यामुळे तो हेराच असणार. मग त्यांनी जर्मन पण शिकली होती, म्हणजे तर संपलंच, आता तर पुरावा मिळालाच. शाळेच्या काळामध्ये त्यांनी जर्मन शिकली म्हणजे नंतर हेरगिरी करतावी म्हणूनच त्यांनी जर्मन शिकली असणार. तर काय केलं या लोकांनी, म्हणजे की त्यांना ऑलरेडी ड्रेफसला आरोप म्हणजे करायचंच होतं. तर त्यांनी सगळ्याची त्याची माहिती मिळाली, ती सगळी त्यांनी जणू काही तो पुरावा आहे अशी वापरली आणि त्याला अडकवलं. ह्यातला कुठलाही पुरावा म्हणून सांगता येणार नाही नक्की का तो हुशार होता, मॅथमध्ये चांगला होता, त्यांनी जर्मन येत होतं वगैरे, हे सगळे काही पुरावे नाही आहेत. पण अडकवण्यासाठी त्या सगळ्यांचा पुरावा म्हणून वापर करणं, याला मोटिवेटेड रिझनिंग असं म्हणतात. मोटिवेटेड रिझनिंग म्हणजे आधीच ठरवायचं काय आहे ते आणि मग बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार घडत आणायच्या. म्हणजे तुम्ही जर कोणी आपल्या शाळांमध्ये आपण असं करतो ना की टीचर आपल्याला सांगतात की हे कन्क्लुजन आलं पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही सगळे तुमची रीडिंग्स ॲडजस्ट करा, होतं की नाही. तर म्हणजे कन्क्लुजन काय हे आधीच ठरलेलं आहे. तुमचे जर रीडिंग्स बरोबर नाही आले तर याचा अर्थ तुमचंच काहीतरी चुकलं आहे. तुम्ही असं सांगायला तुम्हाला मुभा नसते की माझे रीडिंग्स असे आलेले आहेत, मग त्याच्यात काहीतरी चूक झाली असेल तर ते नंतरची चर्चा. पण मुद्दात आपल्याला आपले रीडिंग जसे आहेत तसे दाखवण्याची काही सोयच नाही आहे. म्हणजे आपल्याला शाळेपासून तसं सांगितलं जातं की कन्क्लुजन आधी ठरवायचं असतं. हे तुम्हाला मी सांगते, हे कन्क्लुजन काढायचं आहे. निरीक्षण वगैरे ती ठीक आहे, ते काय नाही केली तरी चालतील. तर हे जे आहे, म्हणजे त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं तर विज्ञानाच्या किंवा सायन्सच्या ह्याच्यामध्ये लायब्रेटरीमध्ये ज्या प्रकारचे प्रयोग केले जातात त्याच्यामध्ये लोक कॉपी करतात. मग ते म्हणतात नाहीतरी प्रयोग करून काय मिळणार आहे, काही नाही मिळणार आहे वेगळं, तर मला निरीक्षण वगैरे करायची गरज नाही. इथे पुन्हा एकदा लक्षात घ्या, सायंटिफिक थिंकिंगचं आपण वी आर किलिंग द सायंटिफिक थिंकिंग महत्त्वाचं आहे. तर इथे काय केलं, मग या ड्रेफसला त्यांनी शिक्षा दिली आणि त्याला एका वेगळ्या आयलंडवरती, डेथ आयलंड का असं काहीतरी नाव होतं, तिथे त्यांनी रवानगी केली त्याची. तो तिथे गेल्यानंतरसुद्धा चालू राहिलं हेरगिरी. मग त्याच्या एका कुठल्या तरी बॉसला लक्षात आलं की हा तो नसणार, कारण अजूनही हेरगिरी चालू आहे. मुद्दा असा की सगळ्यांना मिळून ड्रेफसनी केलं असं का वाटलं, कारण तो ज्या लेवलला मोठा सैन्य अधिकारी होता त्या लेवलला इतर सगळेजण फ्रेंच ख्रिश्चन होते आणि हा एकटाच ज्यू होता. म्हणजे जो जून विरुद्धचा त्याचा बायस होता त्या सगळ्या लोकांचा, तो त्यांच्या नकळत काम करत होता आणि त्यांनी ड्रेफसला ठरवलं की तोच असणार तसा. म्हणजे ही बायस ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला
कोणी दुसरं पटवून सांगू शकणार नाही की हे तुमच्यात बायस आहे, ते तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल. याला कन्फर्मेशन बायस असं म्हणतात. हे कन्फर्मेशन बायस असं आहे की तो आहे हे तुम्हाला स्वतःला मान्य होत नाही, पण तो असतो हे दुसऱ्याने तुम्हाला सांगितलं की त्याचा रागही येतो. त्यामुळे हे स्वतःच शोधणं आवश्यक आहे कन्फर्मेशन. म्हणजे आता उदाहरणार्थ आपली मतं असलेली म्हणजे आपण टी व्ही कुठल्या बातम्यांची कुठली चॅनल्स बघतो असं जर तुम्ही बघितलं किंवा व्हॉट्सअपवरच्या बातम्या असतात त्या कुठल्या आपण बघतो, तर आपल्या मताला अनुकूल ज्या असतात त्या आपण बघतो. त्याच्या विरोधी मत असेल तर आपल्याला ते बघायला आवडत नाही. मला ते हां हे काहीतरीच सांगतायत. हा जनरल टेंडन्सी माणसाच्या मेंदूची आहे की कारण की मला जर का मी माझ्या मेंदूला असं नाही सांगू शकत की तू चुकतोयस असं आपल्याला सांगितलं की आपला कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळे मेंदूचं काम काय असतं, सतत तुला जे वाटतं तुझं जे मत घडवलेलं आहे ते बरोबर आहे असं तू सतत सांगत राहा. मग आपण अशाच बातम्या बघतो की ज्या आपल्याला आवडतात. हां, तर हे कन्फर्मेशन बायसचं मोठं लक्षण आहे. याच्यावरती मात करायची असेल तर एवढंच करता येतं की मुद्दामून विरोधी बातम्या बघणे, मुद्दामून विरोधी मत ऐकून घेणे काय आहे ते. म्हणजे हे आपण काही वेळेला करतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कधी करता हे तुमच्या लक्षात असेल, जर तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचा असेल किंवा कुठली वस्तू घ्यायची असेल तर त्या कंपनीने तुम्हाला मोठी लिस्ट दिलेली असते की हा मोबाईल कसा चांगला आहे. तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का? आपण तसं नाही करत. आपण रिव्ह्यूज बघतो ना. का बघतो? आपल्याला तो मोबाईल खूप आवडला आहे, पण आपण हे बघतो की हां त्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का बघूयात. सो वी डू सी रिव्ह्यूज. आपल्याला ते रिव्ह्यूज बघायला आवडतात. त्याचं कारण आपल्याला फसायचं नसतं. आपल्याला असं नको असतं की आपल्याला जे नको आहे ते आपल्या हातात आलं आणि आपण नंतर पश्चाताप केला. म्हणून आपण रिव्ह्यूज बघतो आणि मग त्यातली जी विरोधी मतं आहेत आपल्याला जरी किती आवडला असला तरी ती आपण लक्षात घेतो आणि मग आपण तो मोबाईल घेतो किंवा घेत नाही जे काय असेल ते. तर कन्फर्मेशन बायसचं सेम असंच आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे याचं अजून एक साधं उदाहरण असं मी नेहमी देते की राजहंस स्वान ज्याला आपण म्हणतो, तर सर्व राजहंस पांढरे असतात का? समजा तुम्हाला मी असं म्हणलं की सर्व राजहंस पांढरे असतात, हे स्टेटमेंट तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तर दिस इज युअर प्रोजेक्ट की हे सर्व राजहंस पांढरे असतात हे स्टेटमेंट तुम्हाला याचं यू हॅव टू प्रूव्ह दिस. तर तुम्ही कसं कराल? तुमच्या आजूबाजूचे राजहंस पांढरे आहेत ते तुम्हाला बघितलं आहे तुम्ही, बरोबर? म्हणजे तुमची ऑब्झर्वेशन जी आहेत ती तुम्हाला पुरतात का? म्हणजे आपण म्हणतो सर्व म्हणजे जगातले सर्व. मग तुम्ही असं म्हणणार की माझ्या आजूबाजूला जे आहे राजहंस ते सगळे पांढरे आहेत म्हणजे सर्व राजहंस पांढरे आहेत असं म्हणूया का? नाही म्हणू शकत. मग किमान आपण असं करू की जिथे जिथे बाबा आपण असं समजू की आपल्या सर्व देशामध्ये आपले कोणतरी मित्रमैत्रिणी आहेत, तर त्यांना आपण मेसेज पाठवू की तुझ्या इथले राजहंस बघ. पण मग तो काय मेसेज पाठवू? तुझ्या इथले राजहंस पांढरे आहेत का हे बघ असं पाठवणार का मेसेज? काय पाठवणार? दुसऱ्या रंगाचे आहेत का ते बघ असं म्हणणार ना आपण. तुम्हाला जरी 4 कोटी राजहंस पांढरे सापडले तरी तुमची सिद्धता पूर्ण होत नाही. तुम्हाला प्रूव्ह करायचं तर तुम्हाला एक काळा राजहंस पुरेल हे करायला, खोडून काढायला की नाही सर्व राजहंस पांढरे नसतात. म्हणजे एक विरोधी मत जरी असलं तरी ते नीट लक्षपूर्वक ऐकून घेतलं पाहिजे. आपल्याला आपल्यासारखे हजारो अजून लोक सापडले की जे माझ्या मताला अनुकूल आहेत, तरी नाही आपण असं म्हणलं पाहिजे की विरोधी मतवाला मला कोणी दिसत नाही आहे, तर मला आधी विरोधी मत शोधून काढूया आपण आणि मग आपण ठरवूया की बरोबर का चूक. म्हणजे विरोधी मत असणाऱ्या माणसाचं पण मत बरोबर आहे का हे तुम्ही तपासून पाहिलंच पाहिजे, पण किमान विरोधी मत ऐकून तर घ्यायला पाहिजे. आजकालच्या आपल्या सामाजिक पर्यावरणामध्ये विरोध नको अशी एकंदर टेंडन्सी आहे. मला कुठल्याही प्रकारचा विरोध नको हे तर तुम्हाला राज्यकर्त्यांमध्ये खूप जास्त दिसतं. माणसांमध्ये पण हा दोष आहे. तर त्यामुळे आपण तरी त्याच्या बाबतीत सतर्क असलं पाहिजे की मेजॉरिटी म्हणते म्हणून ती गोष्ट बरोबरच आहे असं नाही. म्हणजे विज्ञानामध्ये तर हे सततच दिसलेलं आहे की न्यूटननी जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तेव्हा न्यूटन एकटाच होता की जो असं म्हणत होता. बाकी सगळे त्याच्या विरोधी होते ना. म्हणजे रॅदर न्यूटनपेक्षा आपण ह्याचं उदाहरण घेऊ कोपर्निकसचं की पृथ्वी सेंटरला आहे का सूर्य हे आहे, म्हणजे पृथ्वीभोवती सूर्य फिरतो का सूर्याभोवती पृथ्वी फिरते. याच्या बाबतीत त्यावेळेला अत्यंत फेमस म्हणजे मेजॉरिटी काय म्हणत होती,
चर्च आणि हे सगळे पोप त्यांची अशी धारणा होती की बायबलमध्ये लिहिलेलं बरोबर आहे. कोपर्निकस एकतर तसं म्हणत होता, किंवा नंतर तर तुम्हाला माहिती आहे कोपर्निकस नंतरचा कोण गॅलिलिओ. गॅलिलिओ तर त्यांनी जेलमध्ये टाकलं या कारणासाठी. पण तो म्हणत होता की माझं बरोबर आहे. तर मेजॉरिटीनी सत्यापर्यंत जाता येत नाही. मेजॉरिटीनी आपल्याला फक्त आपण सगळ्यांचं मत एक आहे, पण एखादा विरोधी मत असेल तर ते जाणून घेणं जास्ती महत्त्व आहे. म्हणजे आत्ता जी विज्ञान प्रगती झाली आहे ज्याच्यामुळे आपण अनेक गोष्टी वापरतो त्या अशा प्रकारच्या विसल ब्लोअर्समुळे झालेली आहे. तर तशाच प्रकारचं सामाजिक पर्यावरणामध्ये पण आपल्याला म्हटलं पाहिजे की विसल ब्लोअर्स कोण आहेत ते बघू. एकट्या संस्था काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करत असेल तर ते काय आहे ते आपण बघू. ते एक सगळ्यात महत्त्वाचं. तर मेंदूचे अनेक असे, जे आपला मेंदू जुगाडी आहे असं एक म्हटलं जातं. जुगाडी मेंदू म्हणजे काय, तर तो वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड करत असतो. ते मेंदूचे बायसेस हा कन्फर्मेशन बायस आणि असेंड देम ह्याच्या पलीकडे असून पण आहेत. तर आणि हे सगळे पुन्हा आपल्याला तेव्हा मिळालेल्या देणग्या आहेत. म्हणजे आपल्या उत्क्रांतीच्या काळामध्ये एखादी गोष्ट आपल्याला ओळखीची असेल तर ती आपल्याला बरोबर वाटते. कारण ओळख म्हणजे चांगलं असं समीकरण आपल्या मेंदूत आहे. मग एखादी ओळखीचा माणूस आपल्याला कशाला फसवेल असं आपल्याला नेहमीच वाटतं. पण ॲक्च्युली आपल्याला अनुभव बऱ्याचदा असाच येतो की ओळखीचाच माणूस खरं तर फसवतो. पण तरीसुद्धा आपल्या मनातला तो बायस काही जायला तयार नाही अजूनही. आपल्याला तरीसुद्धा असं वाटतं की कोणी ओळखीचं असेल तर पहा ना. आपण ओळखीच्याच माणसांसाठी बऱ्याचदा मदत करतो किंवा असं करत असतो. तर ओळखीचं म्हणजे काय, याच्यासाठी सुद्धा ॲक्च्युली खूप जास्ती प्रयोग झालेले आहेत. त्याच्यातला एक आपल्याला किती वेळ आहे अजून, कारण मी खूप बोलू शकते, पण 10-15 मिनटं आहेत. 15 आहेत का? बरं, मग मी पटपट बोलते जरा. तो ओळखीचं म्हणजे चांगलं हा एक बायस आहे. एखादी गोष्ट वारंवार सांगितली म्हणजे चांगली असं आपल्याला वाटतं. म्हणजे जे वारंवार आपल्या कानावर पडतं ते खरं असतं असं आपल्याला वाटत असतं. हा एक दुसरा आपला मेंदूचा प्रॉब्लेम आहे. सोपं जे आहे ते चांगलं असं आपल्याला वाटतं. एखादी गोष्ट समजायला सोपी असेल तर ती पटकन पटते आणि ते सत्य असतं असंच नाही. किंबहुना बऱ्याचदा समजायला अवघड असलेल्या गोष्टी, म्हणजे सत्य काही सोपं नसतं, ते कॉम्प्लेक्स असतं जास्ती. पण कॉम्प्लेक्स गोष्टी आपल्याला समजून घ्यायला त्रासदायक पडतात म्हणून आपण साधारण सोपं जे आहे त्याच्याकडे आपण वळतो. म्हणजे याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे अनेक सरकारी रिपोर्ट्स जे आपल्या अलीकडच्या काळात, विशेषतः कोरोनानंतरच्या काळात, तुम्हाला आठवत असेल कदाचित की सरकारने जाहीर केलं 13.5 GDP वाढला, 13.5% GDP एकदम वाढला. तर तो रिपोर्ट खोटा होता. म्हणजे तो चुकीच्या पद्धतीने त्यांनी हे केलं होतं की जनरली कोरोना काळात इतकं खाली गेलं होतं GDP, त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यांनी 13.5 असं म्हटलं. युज्युअली काय करायला पाहिजे, याचं 3 माहीचं हे असतं, म्हणजे 3 मंथली ऑडिट केलं जातं. तर मागच्याच्या तुलनेत किती असं बघायला पाहिजे. तर त्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेत किती असं करून जाहीर केलं, विच इज अ रॉंग थिंग. पण आता आपल्यातले काही जागले असतात जे अशा गोष्टी शोधून काढतात, त्यांच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे जे विसल ब्लोअर असतात ते काय म्हणतात ह्याच्याकडे जर आपलं लक्ष असेल तर मग आपण असं फसत नाही. म्हणून आपल्याकडे अशा बरेच सत्य शोधून काढणाऱ्या वेबसाईट्स वगैरे आहेत, त्याच्याकडे आपण नीट पाहिलं पाहिजे. किंवा काय वर्तमानपत्र आपण वाचतो. UKची अर्थव्यवस्थेची आपली अर्थव्यवस्थानी मॅच केलं असं एक बातमीमध्ये वाचली असेल तुम्ही, की आपली अर्थव्यवस्था आता UKच्या अर्थव्यवस्था इतकी मोठी झाली. तुम्ही तुलनाच करायची असेल तर GDPची तुलना करा ना. पर हेड GDP किती आहे असं नाही तुलना केली, ती UKची आपल्या 40 पट आहे. UKचा देश केवढा, आपला केवढा, आपण अर्थव्यवस्थेची तुलना करतो. दॅट्स नॉट राईट. तर हे कॉम्प्लेक्सिटी जी आहे, तर मेंदूला शक्यतो सोप्या गोष्टी नको, जास्त कॉम्प्लेक्स मला काही सांगू नको असं जनरली मेंदू म्हणतो. असं का म्हणतो मेंदू, तर मेंदूमध्ये सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 नावाचे 2 प्रकार असतात. ते आपण क्विकली बघूया. तुम्हाला मी एक कोडं देते. मी थोडंसं तुमच्याकडे 10 मिनटं जास्त घेणार आहे, तर प्लीज एक कोडं देणार आहे, त्याचं उत्तर मला तुम्ही पटकन द्यायचं आहे. म्हणजे 10 ते 20 सेकंदात जास्तीत जास्त. बॅट आणि बॉलची मिळूनची किंमत 110 आहे. बॅटची किंमत दोघांची मिळून 110 आहे. त्या दोघांमधल्या किमतीचा फरक जो आहे तो 100 आहे. आणि तर सांगा बॅटची किंमत काय.
करेक्ट. झालं ना? एनीबडी फॉर द राईट आन्सर? नाव हिअर इट कम्स. ते थोड्या वेळाने येतं. आता 100 हे उत्तर चुकलं आहे तुम्हाला लक्षात आलं ना, कारण त्यांच्यातल्या किमतीतला फरक 100 आहे असं तुम्हाला मी सांगितलं होतं. जर बॅटची किंमत 100 असेल आणि बॉलची 10 असेल तर त्यातला डिफरन्स किती होतो? 90 होतो. हो, तुमचं आपलं उत्तर जे पटकन दिलं म्हणून ते चुकलेलं आहे, त्यात तुमची चूक नाही आहे. मी तुम्हाला मुद्दामून असं म्हणलं की पटकन उत्तर द्या. तर जास्त विचार न करता आपण एखादी गोष्ट जेव्हा स्वीकारतो तेव्हा मोस्टली ती चुकलेली असते. पण थोडा वेळ थांबलो तर आपल्याला बरोबर उत्तर देता येतं, कारण 105 आणि 5 हे खरं उत्तर आहे त्याचं. म्हणजे 105 अँड 5 इफ यू ॲड इट बिकम्स 110. सबट्रॅक्ट केलं तर त्याचा डिफरन्स 100. तर मुद्दा असा, हे उदाहरण मी याच्यासाठी दिलं की सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 अशा 2 गोष्टी असतात माणसाच्या मेंदूत. कसं काढलं? काही लोकांनी इथे विचार केला आणि त्यांना उत्तर मिळालं, जास्त विचार केला. म्हणजे इतकं तरी आपल्याला माहिती पाहिजे उत्तर 100 देताना की अरे त्यातला डिफरन्स 100 नाही आहे. जर का बॅटची किंमत 100 असेल तर त्यातला डिफरन्स 100 नाही आहे. तर हे मी मुद्दामून तुम्हाला फसवण्यासाठी उदाहरण दिलं होतं आणि हे सांगण्यासाठी की मेंदूमध्ये आपल्या 2 सिस्टीम्स असतात. त्याला एक सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2. डॅनियल कानेमन नावाचा एक माणूस होता ज्याला नोबेल प्राईज मिळालेलं आहे. ह्याच्यासाठी माणसाचा वर्तनाविषयी त्यांनी अभ्यास केलेला आहे भरपूर. आणि इकॉनॉमिकल बिहेवियर ह्याच्याबद्दल त्याला प्राईज मिळालं. तर त्यांनी हे शोधून काढलं की माणूस वेगवेगळ्या पद्धतीने फसत असतो आणि केवळ त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 या 2 गोष्टी असतात. सिस्टीम 1 ही फास्ट असते, जी क्विक आन्सर्स देते, पटपट उत्तर देते, पण बहुतांश वेळेला ती इनकरेक्ट असते. पण म्हणजे बहुतांश वेळेला ती करेक्ट असते असं म्हणूया, पण ज्या गोष्टीचा विचार करून उत्तर द्यायला पाहिजे त्याच्यासाठी तिची उत्तरं चुकतात. आणि तिथे सिस्टीम 2 कामाला येते. सिस्टीम 2 ही आळशी असते, ती पटकन उत्तर द्यायला तयार नसते. आणि अशी सिस्टीम 2 जी आहे ती आपण जागी केल्याशिवाय जागी होत नाही. आता मी आधीची जी सगळी उदाहरणं दिली ना, पटकन आपल्यापर्यंत ज्या बातम्या येतात तिथे जर तुम्ही थांबून विचार नाही केला तर मोस्टली तुम्ही सिस्टीम 1 पद्धतीने विचार करता. आणि सिस्टीम 1 अशी आहे की ती म्हणते की हां हे सगळं बरोबर वाटतं, हे सगळं बरोबर वाटतं, हे सगळं बरोबर वाटतं. तर त्यामुळे आजच्या व्यवहारामध्ये विशेषतः सामाजिक पर्यावरणामध्ये ज्या काय गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला सिस्टीम 1 पद्धतीने जाऊन उपयोग नाही. विशेषतः व्हॉट्सअपवरनं वगैरे जी माहिती आपल्याला येते त्याचा जर का आपल्याला नीट खरं आहे का खोटं आहे हे माहिती करून घ्यायची असेल तर सिस्टीम 2ला आपल्याला जागं ठेवणं गरजेचं आहे. ते हे त्यांनी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. आणि मुळात कुठलीही गोष्ट जेव्हा भावनिक केली जाते, तुमच्या भावनांना जेव्हा आवाहन केलं जातं तेव्हा आपण फार टिपिकली सिस्टीम 1चा वापर करत असतो. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला खूप आवडली आणि उचंबळून आलं मला वगैरे असं जेव्हा तुमची रिॲक्शन असते तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम यू आर युझिंग सिस्टीम 1, कारण तुम्हाला विचार करायला वाव दिलेला नसतो. आणि तुमच्या भावना फक्त उचंबळून येतील अशा प्रकारचं भाषण केलं जातं. बहुतांशी मंडळी जी राजकारणी मंडळी असतात ती अशा प्रकारची भाषणं करतात की जिथे तुमच्या आयडेंटिटीलाच उचकारलं जाईल, तुम्हाला बरं वाटेल, तुम्हाला वाटेल हां मस्त छान गारगार वाटलं. हे जे काय आपल्याला वाटतं विशेषतः अशा भाषणांमध्ये आणि आपल्या भावनाच उचकारल्या जातात तिथे आपण सिस्टीम 1 वापरत असतो. आपण नीट चिकित्सा करत नसतो, हे सगळ्यात महत्त्वाचं. एक त्याच्याबद्दलचा प्रयोग सांगते. खूप भारतामध्ये तर असे खूप आहेत, पण मग तिकडचा एक प्रयोग सांगते. तिकडे असे प्रयोग केले गेले की ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त वापरला जातो तो धर्माची जी आयडेंटिटी ती खूप वापरली जाते. तिथे त्यांनी अमेरिकेत असे प्रयोग केले की एरवी लिबरल असणारी जी मंडळी आहेत तर ती आता तुम्हाला माहिती आहे की युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये चर्चचं मोस्ट ऑफ सगळेजण ख्रिश्चन आहेत आणि ते चर्चला त्यांची जी काही सर्व्हिस असते त्या रविवारी वगैरे जातात. तर हे लिबरल मंडळी जेव्हा चर्चमध्ये जाऊन बाहेर येतात तर त्यांनी असा मुद्दामून प्रयोग केला की चर्चमधनं बाहेर आल्या आल्या त्यांना वेगळ्या धर्माची लोकं दिसली पाहिजेत. मग त्याच्यासमोर आयदर ज्यू किंवा असं वेगवेगळे पोशाख केलेली मंडळी त्यांना दिसतील अशी त्यांनी सोय केली. आणि मग तसं झाल्यानंतर त्यांच्याशी काही सेन्सिटिव्ह मुद्द्यांबद्दल मुद्दामून बोलायचं की हे परके लोक इथे येऊन गोंधळ करतात वगैरे असं अशा प्रकारचं. त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? तर अशातनं असं दिसलं
की एरवी म्हणजे आपण सहजपणे गप्पा मारतोय अशा वेळेला ती जी माणसं असं म्हणतात की नाही काय हरकत नाही, ते सामाजिक सलोखा पाहिजे आणि धार्मिक सलोखा पाहिजे असं मत असणारी लोक चर्चमधनं बाहेर आले तर मात्र म्हणतात की नाही नाही, या लोकांमुळे खूप गडबड होती. म्हणजे त्या वातावरणाचा आपल्या मनावर असा प्रभाव पडतो की आपल्याला असं वाटतं की नाही नाही, सगळी मंडळी गडबड करतात, ही बाहेरनं आलेली लोक आहेत, ही आपल्यासाठी काही चांगली नाहीत. तर हा म्हणजे हे असाच सेम प्रयोग भारतामध्ये पण मंदिरातनं बाहेर आलेल्या लोकांविषयी पण केला गेला आणि तिथेही असंच दिसलं. तर एकंदर प्रार्थनास्थळांमध्ये ज्या प्रकारच्या भावना आपल्या वेगळ्या पातळीवरती जातात त्याच्यामुळे आपल्याला इतर धर्म आपल्यापेक्षा हीन आहेत असं वाटतं. ही मेंदूची गडबड आहे. हे आपल्याला फक्त सजग करण्यासाठी म्हणून मी उदाहरण दिलं. त्यामुळे एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही प्रगत देश आहे त्याच्यामध्ये धार्मिक लोक असली तरी त्याच्यामध्ये धार्मिक कट्टरता कुठेही नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण आता त्याच वेळेला आपल्याला हे माहिती पाहिजे की 1000 वर्ष युरोपमध्ये डार्क एज येतो. विशेषतः कॉन्स्टंटिनोपॉलनी ज्या वेळेला प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या राज्याच्या विस्तारासाठी धर्म लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पोप आणि आजचं इतकं जास्त प्राबल्य वाढलं होतं की सामान्य माणसाला अजिबात विचार करायला कुठलीही मुभा नव्हती. तिथे अशा प्रकारचा मास सायकोसिस आपल्याला झाला दिसतो. म्हणजे बौद्धिक ऱ्हास ज्याला म्हणू, तिथे कुठलंही नवीन संशोधन तयार झालं नाही. मोकळीक नव्हती विचारांना. इतके लोक दबावाखाली वागत होते की 1000 ते 1200 वर्ष तिथे कुठेही नवीन ज्ञान तयार झालं नाही. पण त्याच्यानंतर मात्र जेव्हा विरोध करणारी लोक तयार झाली, कोपर्निकस आणि त्याच्या रेनेझो काळ जेव्हा म्हणतो आपण, ते रेनेझो काळानंतर नवीन नवीन जे ज्ञान होतं किंवा आजूबाजूला ग्रीकांनी केलेलं ह्यांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आणि मग त्याच्यानंतर जी मोठी ज्ञानाची चळवळ आपल्याला युरोपमध्ये दिसते त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की आज युरोपमध्ये अशी परिस्थिती आहे की कुठेही विज्ञानामध्ये धर्माचा अडथळा नाही आहे. तिथले लोक चर्चमध्ये जातात का तर जातात, पण त्यांना हे माहिती आहे की बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींची चिकित्सा आपण केली तर आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. बायबलमध्ये उत्क्रांतीला मान्यता नाही आहे, पण उत्क्रांती झालेली आहे हे ते मान्य करतात. तर आता ही इतकी चांगली घडामोड आहे की तुम्ही धर्माला एका बाजूला अशा लेवलला ठेवलं की माझी श्रद्धा आहे तिथंपर्यंत धर्माचं स्थान आहे, पण विज्ञानामध्ये धर्माची जवळजवळ नको. आणि त्याचं बरोबर उलटं चित्र आपल्याला भारतात दिसतं. प्रत्येक ठिकाणी धर्मामध्ये काय लिहिलं आहे ह्याच्यावर कसोटीवर आपल्याला विज्ञान उतरवलं जातं. तर हे खूप हानिकारक आहे. म्हणजे खरं तर विज्ञानामुळे आपली जी काही प्रगती झालेली आहे ती झाली आहे. म्हणजे तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली एकंदरच सामाजिक व्यवस्था चांगल्या प्रकारे आपल्याला सुखसोयी मिळतात वगैरे. पण असं असतानासुद्धा धर्माचं प्राबल्य जिथे वाढतं, तुम्ही आज कुठलाही देश जर बघितलेत तर तिथलं जिथे जिथे सामाजिक पर्यावरणामध्ये धर्माचं प्राबल्य जास्त आहे ते देश प्रगत नाहीत. म्हणजे अगदी तुम्ही मिडल ईस्टमधले देश बघितलेत तर तिथे सुद्धा पैसा दिसतो, पण तो पैसा तेलावरचा आहे. तिथे बौद्धिक प्रगतीमुळे किंवा नवीन काही संशोधन होत आहे म्हणून होत नाही. भारतामध्ये पण संशोधनाची परंपरा कधीतरी होती, पण ती आता नष्ट झालेली आहे. आपल्याकडे नवीन निर्मिती होत नाही आहे आत्ता तरी. तर याचं कारण धर्माचं प्राबल्य हे आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर मग काय आपल्याला ह्याच्यावरनंच ॲक्च्युली उपाय पण दिसतात. म्हणजे काय तर थोडक्यात प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारचं पर्यावरण आहे तशा प्रकारचं सामाजिक पर्यावरण. म्हणजे आता आपण जर्मनचंच उदाहरण घेतलं तर हिटलरसारखा तिथे एवढा मोठा क्रूर कर्म होऊन गेला की ज्यांनी ज्यूंची वंश आणि धर्माच्या आधारावर एवढी कत्तल केली. तोच जर्मनी अंजेला मर्केलच्या नेतृत्वाखाली मात्र कुठल्या कुठे जाऊन पोचला. आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती सगळ्याच बाबतीत आता जर्मन म्हणजे युरोपियन युनियनमध्ये सुद्धा तो सर्वात जास्त चांगला देश म्हणून गणला जातो. का तर नेतृत्व तसं मिळालं आणि त्यांनी सामाजिक पर्यावरण तसं घडवलं. तर महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यातनं हा अधोरेखित करायचा. म्हणजे आता तुम्ही बघा की सर्व युरोपमध्ये कधी काळी प्रचंड लढाया होत होत्या, पण आता ते एकत्र आलेत युरोपियन युनियनच्या नावाने. त्यांचं काहीतरी एकत्र येण्याच्या दृष्टीने म्हणजे सलोखा आणि या सगळ्या दिशेने त्यांचा प्रयत्न चालला आहे. जिथे जिथे आपल्याला असं दिसतं तिथे तिथे प्रगती दिसते, आर्थिक आणि सामाजिक दोन्हीही अर्थाने. भारतामध्ये आपण बघितलं की स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था IIT IIM सारख्या तयार झाल्या. खूप संस्थांची बांधणी खूप चांगल्या प्रकारे झाली म्हणून आपलं जे काही लोकशाही व्यवस्था आहे ती टिकून राहिली आणि आपण इतक्या मोकळेपणाने बोलू शकतो.
स्त्रियांचं शिक्षण सुरू व्हायला सावित्रीबाई फुले कारणीभूत ठरल्या किंवा आंबेडकरांसारख्या माणसांनी घटना एवढी जबरदस्त लिहून ठेवली आहे की आपल्याला घटनेकडे आपण बघतो. आत्ता कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य आपलं हरवलं नाही बघायला. तुम्हाला पण माहिती आहे की इथे मगाशी सांगितलं की चर्च तिथे शाळा या ह्याच्यामुळे इथली स्त्रिया शिकल्या. आणि आत्ता मला हे माहिती आहे की वसईतल्या शिक्षिका सर्व मुंबईमधल्या शाळांमध्ये आहेत असंही मला इथे आल्यानंतर कळलं. तर ह्या सगळ्या सामाजिक व्यवस्था चांगल्या असण्याची लक्षणं आहेत, शिक्षण चांगलं असण्याची लक्षणं आहेत. तर म्हणून सामाजिक पर्यावरण चांगलं होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याला मी कल्चरल इव्होल्युशन असं म्हणते. म्हणजे आपण काय निर्णय घेतो आहे याच्यावरती आपलं सामाजिक पर्यावरण ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ कधीतरी दुसऱ्या शतकामध्ये भारतामध्ये मुलींचं शिक्षण बंद केलं. कोणी निर्णय घेतला तो? त्या काळच्या कुठल्या तरी एका काय पितृसत्ताक माणसाने घेतला असणार आहे आणि हळूहळू ते बंद झालं. मग आपण भारतातले लोक खूप सामाजिक धार्मिक कट्टरतेच्या दिशेने गेलो आणि समाजव्यवस्था 4 वर्णांमध्ये विभागली गेली वगैरे. आपल्याला सगळा तो इतिहास माहिती आहे. पण त्याच्या विरुद्ध आवाज करणारे, नंतर सतीची चाल बंद करणारे, स्त्रियांचं शिक्षण सुरू करणारे अशी पण लोक आता आपल्याला दिसतात. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या लोकांमुळे सामाजिक पर्यावरण बदलतंय हे आपल्याला कळतंय. म्हणजे याचा अर्थ काय? तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं सामाजिक पर्यावरण हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांना बळ देणं, वेगळं काही सांगणाऱ्या, वेगळं काही करू बघणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभं राहणं, हे सगळं सामाजिक पर्यावरण पुढच्या पिढ्यांच्यासाठी चांगलं होणं हे फार फार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विज्ञान काय सांगतं याच्या बाबतीत? आत्ता आपण असं म्हटलं सामाजिक पर्यावरण सगळ्यात चांगलं असेल तर मेंदूचा विकास चांगला होतो आणि त्यामुळे पुढच्या पिढ्या चांगल्या निपजतात, मेंदू जास्त प्रगल्भ होतो, हे तर दिसतंच. पण असंख्य प्रयोगातनं हेही लक्षात येते. म्हणजे वैज्ञानिकांनी सांगितलेल्या गोष्टी मी सांगते की कुठल्या गोष्टी ह्या माणसाच्या अगदी मूलभूत प्रेरणेशी जोडलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये प्रेम हे महत्त्वाची गोष्ट आहे. सहवेदना म्हणजे ज्याला आपण एम्पथी म्हणतो, ही माणसाची अगदी आतली गोष्ट आहे. म्हणजे ती संस्कारित नाही आहे. म्हणजे संस्कार तर पाहिजेच चांगले, मी वेगळं म्हणते. पण अगदी लहान मुलांवरती म्हणजे 1 ते 2 वर्षाच्या मुलांवरती याच्याबद्दलचे प्रयोग केलेले आहेत की ज्यांना अजून सामाजिक पर्यावरण म्हणजे काही माहिती पण नाही आहे, तर त्यांच्यामध्ये जे जाणवलेल्या गोष्टी आहेत ते म्हणजे एम्पथी त्यांच्यामध्ये अत्यंत नैसर्गिक दिसलेली आहे. अन्यायाची चीड दिसलेली आहे. म्हणजे अगदी 2 वर्षाचे 1.5 वर्षाच्या मुलांवरती असे प्रयोग केलेले आहेत की एक त्रिकोण, एक गोल आणि एक चौकोन चढतोय, टेकडी चढतोय. आणि चौकोन जो आहे तो सतत म्हणजे मला वाटतं असं त्याच्यात आहे की त्रिकोणाला चढायला त्रास होतोय काहीतरी आणि चौकोन त्याला सतत पाय घालून पाडतोय, पण गोल मात्र त्याला मग चढायला मदत करतोय. म्हणजे त्यांनी माणसांचे चेहरे पण घेतले नाही आहे त्याच्यामध्ये, मुद्दामून असे आकार घेतले आणि कोणतरी एक मदत करतो आणि कोणतरी एक मदत करत नाही असं त्यांना एक ॲनिमेशन फिल्म दाखवली. आणि त्याच्यानंतर मग त्यांना अशी चॉकलेट्स दिली आणि मग तसे शेप्स दिले की तुम्हाला चॉकलेट कोणावर शेअर करायचं आहे. तर त्या सर्व मुलांनी सर्कलबरोबर आणि ट्रायंगलबरोबर चॉकलेट शेअर केलं, पण चौकोनबरोबर नाही केलं. म्हणजे हे पहा किती लहान मुलांच्या मनामध्ये ही सहानुभूती आणि सहवेदनेची भावना आहे. अन्याय करणाऱ्या माणसाला दे डोंट वोट फॉर इट. तर अन्यायाबद्दलची चीड त्यांच्या मनामध्ये आहे असं दिसतं. सहकार्य, कोऑपरेशन हे अत्यंत आपल्या जवळचे आहे आतलं. ह्याच्याबद्दल पण मी बोलू शकते. गेम थिअरी नावाचा प्रकार तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जरूर त्याच्याबद्दल माहिती करून घ्या. या पुस्तकात मी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आपण वेगवेगळ्या सहकार्याच्या स्ट्रॅटेजीज वापरतो, प्राणी वापरतात. तर ही खूप मूलभूत भावना आहे. कॉम्पिटिशन ही मूलभूत भावना नाही आहे. आणि परस्पर विश्वास म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवता येणे. म्हणूनच ओळखीचं म्हणजे चांगलं का वाटतं आपल्याला? कारण आपण ओळखीच्या माणसावर विश्वास टाकतो. तर ह्या सगळ्या मूलभूत अत्यंत आतल्या अशा इन्स्टिंक्ट्स आहेत माणसाच्या. आणि बाकीच्या ज्या नकारात्मक भावना आहेत ह्याचं जास्तीत जास्त करून म्हणजे त्यातल्या काही नैसर्गिक नाही आहेत का? तर काही असतील. म्हणजे एन्व्ही ही नैसर्गिक असू शकते की त्याला मिळालं आहे आणि मला मिळालं नाही. तर हे अन्यायाच्या चीड असण्याच्या भावनेतनं पण होतं. पण द्वेष करणं आणि तो मुद्दामून संस्कारित करणं ही जी आत्ताची सध्या चालू असलेली गोष्ट आहे ही नैसर्गिक नाही.
तर हे आपण लक्षात घेऊ की या मूलभूत भावनांना आपल्याला लांबपर्यंत न्यायचं आहे. आणि सामाजिक आणि धार्मिक सलोख हा जर टिकवायचा असेल तर सामाजिक भांडवल हे चांगलं करत नेणं, विशेषतः ब्रिजिंग कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपल्या समूहामध्ये आपण एकमेकांना मदत करत असतो. हे माझ्याच धर्माचे आहेत, हे माझ्या जातीचेच आहेत असं म्हणून आपल्यावर विश्वास टाकतो आणि हे करतो. मात्र ब्रिजिंग कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या समूहांमध्ये पूल तयार होणं, कशाचे सलोख्याचे पूल तयार होणं, ही सगळ्यात जास्त आत्ता आवश्यक असलेली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि विज्ञानही, म्हणजे सामाजिक भांडवल ही संकल्पना पण तुम्ही समजून घ्या असं मला खूप वाटतं. ते आत्ता फार करण्याची गरज आहे. कारण की कोणी जाणो, आपण आत्ता नीट आहोत, पण कुठल्या तरी छोट्याशा ठिणगीनी आपण तो सलाखा गमावून बसू शकतो. तिथे या तारतम्याची आणि हे ब्रिजिंग कॅपिटलची खूप खूप गरज आहे. तर ते आपण लक्षात ठेवू आणि मला वाटतं थांबूया इथे. आणि काही प्रश्नोत्तरं जर करायची असेल तर जरूर विचारा, कारण याच्यामध्ये असं वाटू शकतं काही प्रश्न विरोधी मत व्यक्त करायचं असेल तरीही जरूर करू शकता, कारण मी विरोधी मतांचं स्वागत करते. थँक्यू. जेनेटिक इनहेरिटन्सच नव्हे तर माणसाच्या वागणुकीला सामाजिक पर्यावरण, सांस्कृतिक वातावरण, इतरांविषयी असलेला पूर्वग्रह